पहिला नाव आहे श्री देवेंद्र फडणवीस जी. महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण आणि महाराष्ट्राच्या लोकशाहीला काळीमा फासणारा व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब. नरेंद्र मोदी. आपला देश हा अनेक जाती धर्मांनी नटलेला आहे आणि या देशामध्ये धार्मिक द्वेष पसरवण्याला आणि या देशातल्या जनतेला मूर्ख बनवणाऱ्या, या देशातल्या जनतेला फसवणारा व्यक्ती आणि सगळ्यात खोटं बोलणारा व्यक्ती या देशाच्या पटलावर म्हणजे नरेंद्र मोदी साहेब. संभाजी ब्रिगेड संघटनेसारख्या संघटनांची आज आपल्या समाजाला गरज आहे का? इथल्या समाजाच्या झालेल्या दुर्दशेला हे स्वतः मतदार आणि इथली जनता जबाबदार आहे. मी सुरुवातीला सांगितलं आर-एस-एस अँड बीजेपीचं सोशल अँड पॉलिटिकल कॅन्सर इन इंडिया. नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे स्टोरी कलेक्शन पॉडकास्ट सिरीजमध्ये. आज आपण रेकॉर्ड करीत आहोत तिसरा एपिसोड आणि आज आपल्याला गेस्ट म्हणून लाभलेले आहेत अत्यंत सामाजिक आणि भाषणाने लोकांची मन जिंकणारे व्यक्तिमत्व. त्यांचे नाव आहे बेधुंदकार गोविंद पोलाट. यांच्याबद्दल सांगायचं हे झाल्यास म्हणजे असे कित्येक व्यक्ती आहेत आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये, जे तरुण वयातच समाजकार्याला सुरुवात करतात. जर तुम्ही म्हणाल 1%, 2%, पण त्या 1 किंवा 2% मधनं हे व्यक्तिमत्व आहे जे महाराष्ट्रातील खेडे गावात जाऊन सभा करतात, लोकांना मार्गदर्शन करतात, लोकांना वक्ता कसे बनायचे याचे मार्गदर्शन करतात आणि ज्यांच्या भाषणामध्ये गर्दी प्रचंड असतो आणि जे म्हणतात मी गॅरंटी देतो जरी मी 6 तास बोललो तरी तुम्हाला झोप येणार नाही. त्यांचे स्वागत करतो आमच्या पॉडकास्टमध्ये. पॉडकास्ट सुरू करण्याआधी मी तुम्हाला हे विचारू इच्छितो की जसेही तुम्ही आपल्या भाषणाला सुरुवात करता तर तुम्ही शायरांनी किंवा कवितांनी सुरुवात करता. मी तुमची कित्येक भाषण बघितलेली आहे. तर आजचं पॉडकास्ट होऊन जाऊ आपण शायरी किंवा एखाद्या कवितेने सुंदरसं. जय हिंद इन्कलाब. सर्वप्रथम स्टोरी कलेक्शन पॉडकास्ट या आपल्या चॅनलचे मी खूप खूप आभार मानतो. तुम्ही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, मला बोलण्यासाठी तुम्ही इथे आमंत्रित केलं आणि ज्या प्रकारे तुम्ही मला सांगितलं की आपण या पॉडकास्टची सुरुवात एखाद्या कवितेनं करून, तर माझा जो स्वभाव राहिलेला आहे की मी ज्या पद्धतीनं बोलतो, ज्या लोकांच्या वेदना मी व्यथा माझ्या भाषणातून, माझ्या वाणीतून मांडतो की प्रत्येक शोषिताची ललकार मीच आहे, प्रत्येक शोषिताची ललकार मीच आहे, विद्रोह पेरणारा झुंजार मीच आहे, की प्रत्येक शोषिताची ललकार मीच आहे, विद्रोह पेरणारा झुंजार मीच आहे, माझ्या सवे फिराया तलवार लागते रे, कुख्यात शाहिरांचा सरदार मीच आहे, कुख्यात शाहिरांचा सरदार मीच आहे. खूप खूप धन्यवाद. पहिला प्रश्नाची सुरुवात मी अशी करतोय, तुम्ही तुमच्या नावासमोर बेधुंदकार लावता, ठीक आहे? तर या नावामागचा अर्थ काय आहे आणि तुम्ही स्वतःला बेधुंद म्हणून घ्यावी ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? ऍक्च्युली जेव्हा मी भाषणाची सुरुवात केली तर माझं भाषणामध्ये काही मार्केट एवढं चालत नव्हतं. लोक मला म्हणजे माझ्या भाषणामध्ये म्हणजे माझे व्हिजन चेंज होत गेले वेळेनुसार. तर मला आधी वक्ता व्हायचं होतं, नंतर मला भाषण योग्य प्रकारे जमत नव्हतं, लोक माझ्या भाषणात झोपायचे. तर मला असं वाटलं मी कवी व्हावं आणि मग मी राहत इंदोरींना, सुरेश भटांना ऐकायचो. म्हणजे राहत इंदोरींना मी यूट्यूबला ऐकायचो आणि सुरेश भटांना मी वाचायचो. तर सुरेश भटांच्या ज्या गझल होत्या त्या गझल वाचता वाचता मला तो लहजा मला माझ्या लेखनात मी तो वापरायचो. मला आता त्यामध्ये कसं असते की कविता म्हटलं की कवितेला मीटर असतं. उदाहरणार्थ गझल आहे, गझल हा प्रकार फक्त मीटरमध्ये चालतो आणि त्या मीटरच्या बाहेर गेलं तर ती कविता होते. गझलचा 1 मीटर जरी चुकला तर ती गझल राहत नाही. आता गझलचा जो लहेजा आहे तो सुरेश भटांचा, समजा सुरेश भटांपासून ती परंपरा चालत आलेली आहे. अनेक वृत्त आहे त्याचे, जवळपास 200च्या वर वृत्त आहे गझलेचे. आता मी जेव्हा सुरेश भटांना वाचायचो की इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते, हे जेव्हा वाचायचो तर मग मला सुचायचं की चुपचाप राहण्याचा माझा विजाज नाही, मी बंडखोर आहे त्याला इलाज. म्हणजे अशा प्रकारे आता हे मीटरमध्ये आहे, पण मी सुरुवातीला जे लिखाण करायचं ते मीटरमध्ये नसायचं, पण ते लोकांना आवडायचं. लोकांचे मला फोन यायचे, लोकांच्या कमेंट्स यायच्या, लोकांचे मेसेज यायचे की तुम्ही ग्रेट लिहितात,
तुमच्यामध्ये लिहिण्याचं पोटेन्शियल आहे. पण नंतरच्या कालावधीमध्ये जेव्हा लोक मला वाचायला लागली, लोक मला ऐकायला लागली, पण जो जो प्रस्थापित वर्ग होता, आणि प्रस्थापित वर्गही नाही म्हणू शकत आपण त्याला, त्यांची मेहनत आहे. गझलेच्या मागे एक फार मोठी परंपरा आहे, फार मोठे कष्ट आहे, फार मोठा संघर्ष आहे. तर गझल शिकणारे आणि गझल शिकवणारे आणि गझल जगणारी लोक ही फार मोठी लोक आहे. आणि मी एक छोटासा व्यक्ती त्यांच्या गझलेच्या मीटरच्या बाहेर जाऊन लिहत होतो. तर त्यांना थोडं वाईट वाटत होतं, म्हणून ती लोक मला म्हणायची की तू गझल प्रकार हा लिहिणं बंद कर, किंवा स्वतःच्या कवितांना तू गझल म्हणू नको. आता मी कधीच माझ्या कवितेला गझल हा प्रकार म्हटलेला नाही, पण मला त्या लहेजामध्ये लिहायचं होतं. म्हणून काय करायचं, मला लिहायचं सुद्धा आहे आणि लिहिणं बंद करायचं नाही, मग काय करायचं? तर म्हणून बेधुंद लिहायचं आणि बेधुंदकार ही त्याच्यापासून मी सुरुवात केली, की नावासमोर बेधुंदकार लावायचं, की कोणीही माझ्या कवितेला मीटरमध्ये नाही आहे म्हणून माझ्या लिखाणावर बंदी आणता कामा नये. पण ते मीटर हे जनतेच्या काळजाचं असायला हवं. जनतेच्या शोषितांच्या, त्यांच्या व्यथेच्या कविता आपण करायला हव्या आणि त्या कधी बंद न पडायला हव्या. म्हणून ते बेधुंदकार मी नावाच्या समोर माझ्या लावत आहे. समजा तेव्हापासून जवळपास 5 वर्ष झाली. आणि तुमचे जे कित्येक भाषणं आहेत, कित्येक तुमच्या कविता आहेत, ज्याच्यामध्ये जसे तुम्ही स्वतःच्या नावासमोर बेधुंदकार लावता आणि ते थोडं विद्रोही असतं. ठीक आहे. तर ते आधी तुम्ही सुरेश भटांना ऐकलं, राईट. मग त्याच्यानंतर तुम्ही आणखी लोकांना वाचत गेले आणि तसाच तुमचा तो स्वभाव होत गेला आणि तो तुमचा स्वभाव तो तुम्ही तुमच्या लिहिण्यामध्ये दाखवला. राईट. ठीक आहे. आता या मागचा संयोग पण आपण असं म्हणू शकतो की तुमचा जन्म वारकरी घराण्यात झालेला आहे. राईट. ठीक आहे. तर वारकरी घराण्यामध्ये काय संस्कार देतात लहानपणी? आता मी भाग्य नावाची गोष्ट मानत नाही आणि मी असं म्हणणार सुद्धा नाही की माझं भाग्य आहे मी वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आलो. पण मी स्वतःला एक खरंच ग्रेट फील करतो की मी वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आलो. कारण वारकरी परंपरा ही आपल्या देशातलीच नाही तर जगातली खूप पवित्र परंपरा आहे. वारकरी धर्म हा खूप मोठा धर्म आहे, जो लोकांना धर्म असा सांगतो की जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी असा धर्म मानतो जो लोकांना माणुसकी शिकवतो. जो धर्म राष्ट्रसंतांनी सांगितला की धर्म माणुसकीशी म्हणती, माणुसकी न्यायावरी शोधिती, आणि न्याय सर्वांच्या प्रती एकची असतो सर्वदा. धर्म ना हिंदू मुस्लिम, धर्म ना बुद्ध जैन, धर्म चित्त की शुद्धता, धर्म शांती सुख चैन, संत कबीरांनी सांगितलं. तो वारकरी धर्म आहे जो जगाला माणुसकी शिकवते. आता मी त्या धर्मामध्ये त्या वारकरी परंपरेमध्ये जन्मायला आलो. माझे आजोबा जवळपास, मी प्रत्येक भाषणामध्ये माझा उल्लेख करतो, भाषणामध्ये सांगतो, कारण आताच्या पिढीला ते सांगावं लागतं, जसं आता राजकीय आणि सामाजिक परिस्थिती सध्या जी आहे, कारण प्रत्येक गोष्टीला आता धर्माशी जोडल्या जात आहे. म्हणून मी प्रत्येक भाषणामध्ये मी सांगत असतो की मी वारकरी संप्रदायातला मुलगा आहे आणि माझे आजोबा संसाराचा त्याग करून, माझ्या आजोबांना 11 लेकरं होती आणि 11ही लेकरं टाकून माझे आजोबा हे पंढरीच्या वारीला निघून गेले. आजीला सुद्धा टाकून दिलं आणि संसाराचा त्याग केला. पंढरीच्या वारीला गेले, पंढरपूरला राहिले 15 वर्ष आणि तिकडूनच माझ्या वडिलांना चिठ्ठी आली. तेव्हा फोन नव्हता. आता ती चिठ्ठी काही 2-3 दिवसात पोहोचणार नव्हती, त्याला पोहोचायला 13 दिवस लागले. म्हणजे 13वीच्या दिवशी समजलं की माझे आजोबा वारले माझ्या वडिलांना. तर हा एक विषय होता. आणि नंतर माझ्या वडिलांनी 26 दिवस पंढरीची वारी पायदळ केली. माझे वडील पंढरीची वारी करायचे. आता अशा परंपरेमधून माझी जडणघडण होत गेली. पण सुरुवातीला असं होतं की मी खूप भक्तिमय पोरगा होतो. म्हणजे सोमवारी जायचं, म्हणजे महादेवाच्या मंदिरात जायचं, कानाला चंदन लावायचं, इथे चंदन लावायचं, मानेला चंदन लावायचं आणि मंदिरात जाऊन ओम नमः शिवाय असा 11 वेळा जाप करायचा. नंतर तिथे बेलाचे पान 11 वेळा ठेवायचे, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणत. पण हा जो माझा रुटीन होता, हा मला भक्ती मार्गाकडे घेऊन जात होता, हा क्रांती मार्गाकडे मला घेऊन जात नव्हता. पण जेव्हा मी म्हणजे संभाजी ब्रिगेड नावाच्या संघटनेमध्ये जेव्हा मी प्रवेश केला, तर तेव्हा तिथे मला विद्रोही तुकाराम नावाचं पुस्तक मला वाचण्यात आलं, जिथे मला खरे तुकाराम महाराज कळले. खरा मला वारकरी संप्रदाय कळला, जो ऍक्च्युली आधी होता, आता सुद्धा आहे. पण जी पॉवर आधी होती वारकरी संप्रदायामध्ये, जे धाडस होतं की आम्ही वीर विठ्ठलाचे गाडे कडी काढ पाया पडे, करती घोष जय जयकार, जडती दोषाचे डोंगर. म्हणजे वारकरी संप्रदाय हा वार करणारा होता. म्हणजे वारकऱ्याचा अर्थच तो होतो की जो अन्यायाच्या विरोधात वार करतो, त्याला वारकरी म्हणतात. म्हणजे ही परंपरा होती. आता मी त्याच्यामध्ये जन्मायला आलो आणि या पद्धतीतून माझी जडणघडण होत गेली.
आणि त्याच्यानंतर मला बाबासाहेब वाचनात आले. बाबासाहेबांचे जे संत साहित्यावर बाबासाहेबांचा अभ्यास होता, तो या परंपरेतून मला शिकायला मिळाला आणि अशा बऱ्याच गोष्टी वारकरी संप्रदायातून शिकायला मिळाल्या. आणि म्हणून भाषणामध्ये नेहमी सांगताना मला गर्व वाटतं की मी वारकरी संप्रदायातला आहे. पण मी तो वारकरी नाही जो दुसऱ्या धर्माचा द्वेष करतो. मी तो वारकरी नाही जो सांगतो की हा धर्म वाईट आहे, तो धर्म वाईट आहे. मी तो वारकरी आहे मी तो वारकरी आहे आणि त्या वारकऱ्याचा मुलगा आहे जो मुलगा असा सांगतो, जो वारकरी असा सांगतो की सर्वाशी सुख लाभावे, ऐशी आरोग्य संपदा व्हावे कल्याण सर्वांचे, कोणी दुःखी असू नये. म्हणजे सगळ्याला प्रेम मिळालं पाहिजे, कुणाही प्रती आपण द्वेषाची भावना बाळगता कामा नये. हे आमच्या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आणि तीच माझ्या मी भाषणातून मांडत असतो. म्हणजे तुम्ही लहानपणापासून जे तुमच्यावर संस्कार घडले त्यामध्ये द्वेष भावना प्रत्येक माणसाविषयी समान असावी आणि आपण प्रत्येकाचा आदर केला पाहिजे. ते आपण लहानपणी जेव्हा शाळेत होतो तेव्हा आपण ऐकलं ना, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, मानसाने मानसा समे मानसा वागणे. एक काळ होता जेव्हा संत परंपरेत विचारांची आणि भक्तीची वारी होत होती. पण आज असं वाटतं की ती वारी आता फोटो आणि रील्स पुरती मर्यादित झाली आहे. तुम्हाला वाटतं काय की आपण भक्तीच्या नावाखाली एक नवीन मार्केट तयार केलं आहे? आता एक माझी याच जो प्रश्न तुम्ही मला विचारला त्या प्रश्नावर एक समर्पक अशी माझी कविता आहे. म्हणजे तुमच्या प्रश्नाला अनुसरून की हरिनाम जपतो पण विद्रोहाची भूमिका मांडत नाही. हरिनाम जपतो पण विद्रोहाची भूमिका मांडत नाही. क्रांतीच्या गल्लीत कुठलाही वासुदेव हिंडत नाही. हरिनाम जपतो पण विद्रोहाची भूमिका मांडत नाही. क्रांतीच्या गल्लीत कुठलाही वासुदेव हिंडत नाही. एखादी दिंडी तुझ्यासारखी संसदेवर न्यावी म्हणतो. एखादी दिंडी तुझ्यासारखी संसदेवर न्यावी म्हणतो, पण तुकोबा तुझा वार करी व्यवस्थेशी भांडत नाही. ही आजची परिस्थिती झाली आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की कीर्तनाची सुरुवात असो की वारीची सुरुवात असो, ही कशासाठी झाली होती? ही क्रांती करण्यासाठी झाली होती. पण आजचा जो समाज आहे तो समाज हा भोळा आहे. वारकरी समाज हा भोळा आहे. वारकरी संप्रदायातील लोक ही भोळी आहे. कीर्तनामध्ये बसणारी लोक ही भोळी आहे. पण कीर्तनकार काय सांगत आहे? वारीचा जो सगळ्यात विनेकरी आहे तो विनेकरी कसा असायला हवा? विनेकराने कुठले अभंग म्हणायला हवे? त्या विनेकराची जी जबाबदारी आहे ती सगळ्यांची, म्हणजे विनेकराच्या जबाबदारीवर सगळे वारकरी ही वारीमध्ये चालत असतात. आता तुम्ही जो प्रश्न मला विचारला की सध्या ही सगळी फॅशन झाली आहे का? बघा, जेव्हा कीर्तनाची सुरुवात झाली, जेव्हा वारीची सुरुवात झाली, नामदेव महाराजांनी कीर्तन नावाचा प्रकार सुरू केला. कारण नामदेव महाराजांच्या आयुष्यामध्ये खूप संघर्षात्मक असे प्रकरणं घडली. जेव्हा नामदेव महाराजांना लिहावं लागलं की नाम टाळ विना लेके नामा देवल में गया, धक्का देके ब्राह्मणों ने बाहर भगाया, हीन दीन जाती मेरी पंढरी की राया, काहे को तूने मुझे दर्जी बनाया. म्हणजे मला मागासवर्गीय का बरं बनवलं विठ्ठला? की ही लोक मला माझ्या जातीवरून, माझ्या धर्मावरून, माझ्या जातीवरून आणि माझ्या पोशाखावरून, माझ्या राहणीमानावरून मला हिणवत आहे. आणि अशा माध्यमातून क्रांती पेटवण्यासाठी वारकरी संप्रदायाची स्थापना होती. अशा माध्यमातून क्रांती पेटवण्यासाठी कीर्तनाची स्थापना होती. आणि वारी नावाचा हा जो प्रकार सुरू झाला तो क्रांतीचा प्रकार होता, लक्षात ठेवा. पण सध्याची जी ही आहे की आपण जेवढ्या आपण रील्स बघतो त्या रीलमध्ये आता वारकरी संप्रदायाची आता इथे वारकरी संप्रदाय एकीकडे तुम्हाला आधी सांगितलं की भोळा समाज आहे. जशी कीर्तनकार लोक वारकरी लोकांना जसं मार्गदर्शन करणार, एखादी आई जशी असते, आई आपल्या मुलाला जसे संस्कार देईल तशी मुलं घडत असतात, तसाच वारकऱ्यांना कुठल्या प्रकारचं तुम्ही मार्गदर्शन करता ही जबाबदारी कीर्तनकारावर असते, है ना. आणि कीर्तनकारांनी कुठल्या पद्धतीचं ते मार्गदर्शन करत आहेत. आता कीर्तनकार स्वतः मोठमोठी गायना करतात आणि तशी रील्स टाकतात आणि कार्यक्रमाचे मग कीर्तनाचे रेट ठरवले जातात आणि त्याच्या भरोश्यावर सगळं फेमस होतात. त्यांच्या याला खूप मोठे सबस्क्रायबर राहते. पण समाजाला काय संदेश देत आहे? कुठलाही कीर्तनकार कधीच राजकीय म्हणजे जे समाजोपयोगी वक्तव्य आहे. आता शेतकरी आत्महत्या करत आहे, पेट्रोलचा भाव वाढला, डिझेलचा भाव वाढला. आज जर तुकाराम महाराज असते तर आजच्या तुकाराम महाराजांनी कीर्तनात काय सांगितलं असतं? गाडगे महाराजांनी काय सांगितलं असतं? तेव्हाची गरज होती. तुकाराम महाराजांनी कीर्तनात सांगितलं की शिवाजी महाराज, छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये तुमची गरज आहे.
ही तेव्हाची गरज होती. मग आज जर तुकाराम महाराज असते तर तुकाराम महाराजांनी वारीमध्ये जाऊन सांगितलं असतं, कीर्तनात जाऊन सांगितलं असतं की पेट्रोलचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले, सिलेंडर 400चा 1200वर गेला, लाडक्या बहिणीचे 1500 आले पण तुम्हाला फसवण्यासाठी आले, कारण सोयाबीनचा भाव 3000 रुपये झाला, देवाभाऊंनी कर्जमाफी केली नाही. हे तुकाराम महाराजांनी कीर्तनामध्ये मांडलं असतं. पण आज जो वारकरी संप्रदायातली जी महाराज मंडळी आहे ती ही भूमिका घेतात का? असं नाही की लोक घेत नाही, पण मी ज्यांची कीर्तनं नेहमी बघत असतो, आमचे सत्यपाल महाराज आहे, ते सप्तखंजिरी कीर्तन करतात. ते नेहमी त्यांची विद्रोही भूमिका मांडत असतात, ती समाजोपयोगी कीर्तन करतात. ते गाडगे महाराजांच्या, तुकडोजी महाराजांच्या विचारांवर कीर्तन करतात. तुकाराम महाराजांच्या विचारांवर कीर्तन करणारे वाबडे नावाचे महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज वाबडे, परभणीचे आहे ते माझ्या माहितीप्रमाणे. आणि ते तुकाराम महाराजांचा खरा विचार मांडतात. ते असं नाही सांगत कीर्तनामध्ये की तुम्ही हातामध्ये पोथी घ्या, पोथी वाचा. ते असं नाही सांगत की तुम्ही हातामध्ये पुस्तक घ्या, तुम्ही कलेक्टर व्हा, तुम्ही IPS व्हा, तुम्ही IAS व्हा, तुम्ही पटवारी व्हा. हे आताच्या कीर्तनामध्ये येणाऱ्या महिलांना, वारीमध्ये येणाऱ्या महिलांना सांगतात. म्हणून या गोष्टींची आज समाजाला गरज आहे, ना की तुम्ही एक वारकरी म्हणून स्वतःच्या गळ्यामध्ये टाळ टाकून आणि एखादा रील तो इंस्टाग्रामवर पोस्ट करून अशा प्रकारचे वारकरी नसतात. वारकरी हे भूमिका घेणारे असतात. वारीमध्ये जाणारी ही लोक भूमिका घेणारी असतात. पण वारीमध्ये जाणाऱ्या भोळ्या लोकांचा फायदा आजकालच्या काही तथाकथित कीर्तनकारांनी घेतला आहे. म्हणून आपल्याला असं वाटतं की लोक फक्त कीर्तनाचा, भक्तीचा बाजार मांडत आहे. तर आहेच, ती सत्य गोष्ट आहे, पण ती सगळी लोक नाही, त्याला काही अपवाद आहे. ठीक आहे. मला एक, तुम्ही जेही बोलले त्यातून एक प्रश्न पडलेला आहे की आपले जे महापुरुष होऊन गेले, आता तुम्ही म्हटले की आपल्या याच्यात काही लोक साधे भोळे आहे, लोक त्यांना लुटत आहेत, सरकार जे त्या साध्या भोळ्या लोकांसाठी ज्या गोष्टी करतो आहे त्या फसवणुकीच्या आहेत. ठीक आहे. आणि जर ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत तर आम्हाला त्यांची आता आठवण येतं की जर हे असते तर, ठीक आहे, जेव्हा की त्या संतांच्या गोष्टी, महापुरुषांच्या गोष्टी आपण पुस्तकातून वाचलेल्या आहेत, आज आपण इंटरनेटवर त्यांच्या भरपूर सारी माहिती आपल्यासाठी उपलब्ध आहे. इतक्या सगळ्या गोष्टी झालेल्या असताना त्यांनी काय शिकवलं ही शिकवण आपल्याकडे असताना, आपल्याला कुठल्या मार्गावर चालायचं आहे हे आपल्याला माहिती असताना आज आपण समाजात मागे का आहोत? आज आपल्याला असं का वाटतं की जर संत नामदेव असते, संत तुकाराम असते, संत गाडगेबाबा महाराज असते तर ह्या गोष्टी नसत्या झाल्या. त्यांनी जे केलं ते केलं, पण त्यांचा वारसा आपण पुढे का नाही चालवलं? मी माझ्या भाषणामध्ये नेहमी सांगत असतो की आपल्याला आज महापुरुषांची गरज का बरं भासत आहे. आपण तर आता कीर्तन पण सुरू आहे, भागवत पण सुरू आहे, लोक दीक्षाभूमीवर जातात, लोक पंढरपूरला जातात, काही लोक चर्चमध्ये जातात, काही लोक तीर्थावर जातात. म्हणजे ज्या ज्या धर्माच्या पद्धतीनं सगळी लोक आपापल्या समाजाचा, आपल्या धर्माचा वारसा पुढे चालवत आहे. आणि धर्माच्या जातीच्या पलीकडे जाऊन शिवजयंती असो, भीम जयंती असो, क्रांतीवीर बिरसा मुंडांची जयंती असो, असे प्रत्येक महापुरुषाचे सण सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं साजरे करतो आणि पुण्यतिथीमध्ये आपण त्या महापुरुषांचं स्मरण करतो. मग आपली खुटी अडकत कुठे आहे? एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आज आपल्याला महापुरुषांची गरज का बरं भासते, की राजे आज असायला पाहिजे होते, आज महाराज असायला पाहिजे होते, आज बाबासाहेब आंबेडकरांसारखा नेता आज पॉलिटिक्समध्ये, राजकीय क्षेत्रात असायला पाहिजे होता. ही गरज का बरं भासत आहे? कारण एक काळ असा होता की ज्या काळामध्ये तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध होते, चक्रवर्ती सम्राट अशोक होते, चारवाक होते, त्याच्यानंतरचा काळ हा मच्छिंद्रनाथ होते, नंतर गहिनीनाथ होते, संत ज्ञानेश्वर महाराज होते, हा त्याच्यानंतरचा काळ आला. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहे, संत तुकाराम महाराज आहे, आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये जर आपण गेलो तर महात्मा फुले आहे, त्याच्यानंतरच्या काळामध्ये गेलो आपण तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, राष्ट्रपिता महात्मा गांधी आहे, सुभाषचंद्र बोस आहे, क्रांतीवीर भगतसिंग आहे, आणि गाडगे बाबा आहे, कर्मवीर भाऊराव पाटील आहे. त्याच्यानंतर एकही महापुरुष जन्माला आला. म्हणजे दुष्काळ पडला कुठं?
म्हणजे एक काळ असा होता ज्या काळामध्ये एवढे महापुरुष होऊन गेले, खूप सारे महापुरुष. पण गेल्या जेव्हा म्हणजे 1956ला संत गाडगे महाराजांचं महापरिनिर्वाण झालं बघा. काय मागे हा प्रश्न, जो प्रश्न तुम्ही विचारला, याच मुद्द्यावर मी एका भाषणामध्ये बोललो होतो. पण लोकांचे मला फोन याच्यासाठी आले की मग आमच्या समाजाचे जे आमचे प्रेरणास्थान आहे ते महापुरुष नाही आहे का? ते तर आताच होऊन गेले 10 वर्षापूर्वी, आताच त्यांचा अंत्यविधी आम्ही आटोपला, ते आताच मरण पावले, असा लोकांचा प्रश्न होता. मग तुम्ही त्यांना महापुरुष मानत नाही का? बघा, महापुरुष आणि समाजसेवकामध्ये फरक असतो. महापुरुष म्हणजे जो देशाच्या जगाच्या पटलावर काम करतो तो म्हणजे महापुरुष. जो समाजापुरता मर्यादित नसतो तो म्हणजे महापुरुष. आता दुष्काळ कसा पडला? 1956ला गाडगे बाबांचं निधन झालं. आता गाडगे बाबांच्या निधनानंतर एकही महापुरुष जन्माले आलेला नाही. 1956 पासून आज 2025 सुरू आहे. जवळपास 44 आणि आपण 20 वर्ष, समजा 64-65 वर्ष झाली, एकही महापुरुष जन्माला नाही आला. का बरं जन्माला नाही आला माहित आहे का? कारण आपण एकच गोष्ट करत आहोत की तंबाखूची पुडी जेव्हा आपण घेतो, साधा तंबाखू जरी घेतला, तंबाखाच्या पुडीवर लिहिलं राहते की सेहत के लिए हानिकारक आहे, तरी लोक पित आहे, तरी लोक तंबाखू खात आहे. दारूच्या बाटलीवर लिहिलं राहते की सेहत के लिए हानिकारक आहे. लोकांना माहिती आहे, ते जाऊ द्या, लिहिलं काय ते सुद्धा जाऊ द्या, पण लोकांना माहिती आहे दारू वाईट आहे, तरी लोक पितात. कुठल्या धर्मामध्ये असं सांगितलं आहे की दारू पिली पाहिजे म्हणून? कुठल्याच नाही. कुठल्याच धर्मामध्ये सांगितलं? हिंदू धर्मामध्ये सांगितलं की दारू प्यायची नाही. बौद्ध धर्मामध्ये काय सांगते? पंचशिलामध्ये सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वीरमणी शिखापदम समाधियाम, म्हणजे दारू पिणं ही वाईट आहे. मुस्लिम धर्मामध्ये काय म्हणतात की अगर शराब का कतरा आपके अंग के किसी भी हिस्से पर गिर जाए तो वो आपके शरीर का हिस्सा काट डालो, हे मुस्लिम समाजामध्ये म्हणतात. म्हणजे प्रत्येक समाजानं हे सांगितलं आहे की दारू हा प्रकार वाईट आहे, तरी लोक पितात. याच्याही नंतर जर आपण एक गोष्ट लक्षात घेतली तर लोक उपवास करतात, लोक आपापल्या श्रद्धास्थानांना स्मरण करतात, पण ती श्रद्धास्थानं कधीच तुम्हाला वाईट गोष्टी करायला सांगत नाही. जर तुमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी भीती आहे तर तुम्ही वाईट गोष्टी करता कशाला? म्हणून आज आपल्याला गरज भासत आहे की छत्रपती शिवाजी महाराज असायला पाहिजे होते, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असायला पाहिजे होते. पण जेव्हा आपण भाषण ऐकायला जातो, जेव्हा आपण कीर्तन ऐकायला जातो, तेव्हा आपण फक्त ऐकतच असतो. आणि जेव्हा भाषण संपून जातं तेव्हा एकच गोष्ट लक्षात असते, नडी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे, गाढवासमोर वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता. म्हणून एक म्हण आधी प्रसिद्ध झाली आहे की लोक कीर्तनानं सुधारले नाही, तमाशानं बिघडले नाही. म्हणून आज आपली जी गरज आहे, आज आपण एखाद्या ठिकाणी एखाद्या वक्त्याला जर ऐकत आहोत तर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये फार सुंदर गोष्ट सांगितली आहे की इट इज द ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटीजन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परमेंट, स्पिरिट ऑफ ह्युमॅनिटी अँड स्पिरिट ऑफ इन्क्वायरी. जर एखादा व्यक्ती आपल्याला चमत्कार सांगत आहे, जर एखादा व्यक्ती आपल्याला अंधश्रद्धा सांगत आहे, एखादा व्यक्ती आपल्याला बाबा बुवाच्या जाड्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, तर भाषण ऐकणाऱ्या श्रोत्याला एवढा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिला आहे, तो त्याला प्रश्न विचारण्याचा की हे कसं खरं आहे. म्हणून ही आपण हिंमत दाखवत नाही. म्हणून आज आपल्याला असं वाटतं की महापुरुष आज पाहिजे होते. जोपर्यंत आपण पेटून उठणार नाही, जोपर्यंत आपल्या जाणीवांची आपल्याला जाणीव, आपल्या जबाबदाऱ्यांची आपल्याला जाणीव होणार नाही, तोपर्यंत आपल्याला महापुरुषांची गरज भासत राहणार. गरज भासणं आणि स्मरण होणं या खूप वेगळ्या गोष्टी आहेत. स्मरण झालं पाहिजे, महापुरुषांची गरज भासली नाही पाहिजे. लक्षात. ठीक आहे. जर एका सरळ आणि सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की आपण स्वतःची जबाबदारी विसरलेलो आहे की आपल्याला समाजासाठी, देशासाठी काय करायचं आहे. ठीक आहे, पण आपल्याला ते नेमकं माहिती आहे की ज्या गोष्टी मला करायच्या नाही आहेत, ज्याने माझं वाईट होणार, समाजाचं वाईट होणार, कुटुंबाचं नुकसान होणार, त्या गोष्टींना मी पहिलं प्राधान्य देणार. बरोबर. आणि ज्या वाईट गोष्टींना मी पहिलं प्राधान्य देतोय, ज्या दिवशी मी ते सोडेल आणि मी माझ्या महापुरुषांना वाचणं सुरू करेल, ओवा ऐकणं सुरू करेल, अभंग ऐकणं सुरू करेल, त्यांचं जेव्हा पालन करणार, तेव्हा माझा समाज, माझा गाव, माझा जिल्हा, माझा देश समोर जाणार. ऍब्सोल्युटली. ठीक आहे. तर मला सांगा, तुम्ही महापुरुषांना आधीपासून ऐकताय, वाचताय,
त्यांच्यावर त्यांनी जे बोलले, जे काही ते लिहून गेले, तुम्ही त्यांच्यासारखं लिहायचा प्रयत्न करताय. ठीक आहे. पण अचानक असं का झालं, की तुमची इंजिनिअरिंग सुरू असतानाच तुम्ही समाजकार्याकडे वळलात? ॲक्च्युली जेव्हा मी इंजिनिअरिंगला गेलो, तेव्हा मी संभाजी ब्रिगेडचं नाव ऐकलं होतं. म्हणजे माझा आणि संभाजी ब्रिगेडचा खूप मोठा संबंध होता आणि आजसुद्धा आहे. नाही अशातला भाग नाही. पण जेव्हा मी इंजिनिअरिंगला गेलो तेव्हा माझ्या घरची परिस्थिती खूप वाईट होती आणि मी वक्त्यांना ऐकायचो. मी प्रत्येक वक्त्याला ऐकायचो. मी बाळासाहेब ठाकरेंना ऐकायचो YouTubeला. मी राज ठाकरेंना ऐकायचो. म्हणजे त्यांचं म्हणजे त्यांचा वैचारिक दृष्टिकोन कुठला आहे, त्यांची विचारधारा कुठली आहे याच्याशी मला काही घेणं-देणं नव्हतं. पण मला वक्ता बनायचं होतं. आणि मला असं माहिती होतं, की श्रीमंत कोकाटे आहे. प्रदीप साळुंखे त्या काळामध्ये होते. म्हणजे 2015-16चा जो हे होता कालावधी. या वक्त्यांची फार क्रेज सुरू होती महाराष्ट्रामध्ये. प्रदीप साळुंखे, श्रीमंत कोकाटे, गंगाधर बनवरे ही वक्ते हे खूप जबरदस्त बोलणारी लोकं आणि मला सुद्धा तसं व्हायचं होतं. म्हणजे तसं नाही म्हणू शकत आपण, पण त्यांच्या मार्गावर तरी थोडं मला चालायचं होतं. आणि मला असं वाटत होते, की आय वॉन्ट टू बिकम अ सेलिब्रिटी. मला सेलिब्रिटी व्हायचं आहे आणि मी वक्ता झालो पाहिजे. लोकांनी माझ्यासोबत फोटो काढले पाहिजे. माझे बॅनर्स लागले पाहिजे गावागावामध्ये. मी गेल्यानंतर लोकांनी माझ्याकडेच बघितलं पाहिजे. माझा आमदारा खासदारासारखा सत्कार झाला पाहिजे. मला पण लोकांनी टीव्हीवर बघितलं पाहिजे. म्हणजे मला चळवळीतूनच म्हणजे चळवळ माझ्या रक्तात भिनली होती आधीपासून. कारण वारकरी संप्रदायाचा वारसा असल्या कारणानं चळवळीचा आणि आमचा फार मोठा संबंध होता. कारण माझा भाऊ सुद्धा, माझे जे मोठे भाऊ आहे अनंत पोलाद, ते सुद्धा एक चळवळीमध्ये काम करतात आणि ते खूप पूर्वीपासून काम करायचे. तर चळवळीचा वारसा होता, वारकरी संप्रदायाचा वारसा होता. तर तो वारसा होताच. पण चळवळीमध्ये यायचं कारण तेच होतं, म्हणजे ठोस कारण जे होतं ते मला वक्ता व्हायचं होतं. आणि तो माझा एक क्रेज होता. पण जेव्हा मी वक्ता बनायला सुरुवात केली, म्हणजे जेव्हा भाषणाला सुरुवात केली, तेव्हा मला चळवळीचं मर्म कळलं, लोकांच्या वेदना कळल्या, व्यथा कळल्या. आणि तुम्ही बरोबर वक्ता होऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही व्यथा मांडणार नाही लोकांच्या आणि त्यासुद्धा काळजातून मांडणार नाही, तोपर्यंत तुम्ही वक्ता होऊ शकत नाही. आणि चळवळीमध्ये येण्याचं हेच कारण होतं, पहिलं वक्ता आणि दुसरं लोकांच्या व्यथा वेदना समजून घेणे. तुम्ही म्हणजे एक जेही तुमचे जे इंजिनिअरिंग सोडून तुम्ही समाजकार्याकडे जे वळलात, त्याचा जो तुम्ही प्रवास सांगितला, तुमचं एक स्वप्न होतं, मला ह्या गोष्टी करायच्या आहे. ठीक आहे. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना ऐकलं. ठीक आहे. देन त्याच्यानंतर जे चांगले वक्ते होते, तुम्ही त्यांना ऐकलं. तुम्हाला फक्त म्हणजे तुम्ही हे नाही बघितलं, की ते कुठल्या विचारधारावर काम करतात. त्यांची विचारधारा काय आहे. फक्त असं होतं, की हे जसे बोलतात, जेव्हा हे बोलतात, तेव्हा जे खाली बसलेले जे लोक असतात, ते एकदम शांतपणे ऐकत असतात. ठीक आहे. तुम्ही त्या गोष्टींना मनात ठेवून, ते म्हणतात ना, की केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. Right. ठीक आहे. तुम्ही या गोष्टीला मनात ठेवून आपलं काम केलं. आज तुम्ही उत्तम वक्ता आहात. तुम्ही हक्कानं म्हणता, की जेव्हा मी बोलतो, मी गॅरंटी देतो कोणी झोपणार नाही. ठीक आहे. तर मला सांगा, की तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये असताना तुम्ही म्हटलं, की संभाजी ब्रिगेडचं एक नाव घेतलं. तर तुम्हाला काय वाटतं, की संभाजी ब्रिगेड संघटनेसारख्या संघटनांची आज आपल्या समाजाला गरज आहे का? नक्कीच गरज आहे आणि संभाजी ब्रिगेड सारख्या अनेक संघटना आज आपल्या समाजामध्ये काम करत आहे. आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. तर संभाजी ब्रिगेड सारख्या लोकांची आज संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनेची आज आपल्याला गरज आहे. त्याचं कारण असं आहे, की RSS अँड BJP इज अ सोशल अँड पॉलिटिकल कॅन्सर इन इंडिया. है ना? जो कॅन्सर लोकांना मारत आहे आणि त्याचं औषध ही आंबेडकरी चळवळ आणि संभाजी ब्रिगेड आहे. म्हणून संभाजी ब्रिगेड हे आपल्याला कडवट पुरोगामी विचार शिकवतो. संभाजी ब्रिगेड आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विद्रोह शिकवते. संभाजी ब्रिगेड आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास सांगते. संभाजी ब्रिगेड आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगते. आणि संभाजी ब्रिगेड ही ती संघटना आहे, ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदनाम करण्याचा प्रयत्न केला. संभाजी ब्रिगेड ही ती संघटना आहे, ज्या बाबासाहेब पुरंदरेंनी माँसाहेब जिजाऊंबद्दल अपशब्द राजा शिवछत्रपती या त्यांच्या ग्रंथामध्ये वापरले. त्या
बाबासाहेब पुरंदरेच्या तोंडाला काळं फासणारी ही संभाजी ब्रिगेड संघटना आहे. ज्या संभाजी ब्रिगेडने नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा ज्या ज्या लोकांनी अपमान करण्याचा प्रयत्न केला, त्या त्या लोकांना धडा शिकवण्याचं काम हे संभाजी ब्रिगेडनं या महाराष्ट्रामध्ये केलं आहे. संभाजी ब्रिगेड ही महाराष्ट्रातली, ही देशातली एकमेव अशी संघटना आहे ज्या संघटनेनं पोरांच्या हातामध्ये दगड दिले नाही. मात्र महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या ज्या संघटनांनी सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातल्या पोरांच्या हातामध्ये दगड दिले होती, त्या पोरांच्या हातामध्ये पुस्तकं देण्याचं काम हे संभाजी ब्रिगेडनं केलं आहे. घराघरापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या जाती धर्माचे आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्या जाती धर्माचे आहे. आपले महापुरुष ज्यांनी आपल्याला बंड करायला शिकवलं, विद्रोह करायला शिकवलं, क्रांती करायला शिकवलं, ते सगळ्या जाती धर्माचे आहे आणि ते तुमचे सुद्धा आहे. हा विचार संभाजी ब्रिगेडनं, हा खरा इतिहास संभाजी ब्रिगेडनं मांडला आणि म्हणून संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनांची आज लोकांना, आज या समाजाला गरज आहे. फक्त मी या पॉडकास्टच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना अशी विनंती करतो की आपण सुद्धा एक सामंजस्य घेऊन, आपण सुद्धा एक वैचारिक सलोखा घेऊन एकत्र येऊन बसावं आणि हे जे दोन भाग झाले आहे, राजकीय आणि सामाजिक, हे दोन्ही भाग एकत्र करून पुन्हा जी क्रांती संभाजी ब्रिगेडनं पेटवली होती 1990 पासून, ती क्रांती पुन्हा या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये पेटवावी. कारण विजयानंद जाधव नावाचे कवी फार सुंदर म्हणतात की तुझ्या त्या चळवळीची राख रांगोळी केली, शिहावाने डरकाळीची बंद आरोडी केली, कावडे कालचे ते झाले बेलगाम पुन्हा, पण भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा. म्हणून ही गुलामी, ही आपल्याला जी राजकीय गुलामी आलेली आहे, सामाजिक गुलामी आपण पत्करलेली आहे, ज्याच्यामुळं मनुवादी व्यवस्था हे वर तोंड काढू पाहत आहे. त्या मनुवादी व्यवस्थेचं वर निघालेलं तोंड जर ठेचायचं असेल, संभाजी ब्रिगेडना, राजकीय आणि सामाजिक संभाजी ब्रिगेडना एकत्र यावं लागेल. म्हणून संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनेची आज या समाजाला, या देशाला, महाराष्ट्राला गरज आहे. संभाजी ब्रिगेड संघटना आपल्यासाठी का महत्वाची आहे हे तुम्ही सांगितलं. तुम्ही आता संभाजी ब्रिगेड संघटनेसोबत कंटिन्यू आहात की आता नाही आहात? संभाजी ब्रिगेडला मी संभाजी ब्रिगेडमध्ये मी 2015ला प्रवेश केला होता. त्यानंतर मी जवळपास 3 ते 4 वर्ष संभाजी ब्रिगेडचा तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहिलं. त्याच्यानंतर मी नागपूर महानगरचा प्रवक्ता म्हणून काम पाहिलं आणि जवळपास 2022 मध्ये मी संभाजी ब्रिगेडचा काही कारणास्तव माझ्या नोकरीच्या, मी थोडा व्यस्त होतो, नोकरीचा थोडा संघर्ष चालू होता वैयक्तिक आयुष्याचा आणि तेवढा वेळ मी या चळवळीला देऊ शकत नव्हतो. पण त्या कारणाने मी संभाजी ब्रिगेडचा एक राजीनामा, काही कालावधी पुरता तो मी राजीनामा दिला. 2022 मध्ये मी पदमुक्त झालो संभाजी ब्रिगेडमधून. आता मी कुठल्याही संघटनेला, कुठल्याही राजकीय पक्षाला जोडलेला नाही. पण जर संभाजी ब्रिगेड एखादा कुठला कार्यक्रम आयोजित करतोय, ठीक आहे, आणि वक्ता म्हणून जर तुम्हाला बोलावेल तर तुम्ही जाणार का? माझे आई वडील संभाजी ब्रिगेड आहे. संभाजी ब्रिगेडने मला राजकीय, सामाजिक वारसा दिला, मला विचार शिकवला आणि माणुसकीचा विचार सांगते. आणि जेही संघटना माणुसकीचा विचार सांगते, मी त्या प्रत्येक संघटनेसोबत, पक्षासोबत आहे. तर तुम्हाला सगळ्या गोष्टी, म्हणजे तुमच्यातला जो आत्मविश्वास, उत्तम वक्ता कसा व्हायचा, एक्सेट्रा, ज्याही गोष्टी तुम्ही शिकलात ते तुम्ही संभाजी ब्रिगेडमधनं शिकलात, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जसं संभाजी ब्रिगेड सोडलं, त्याच्या काही टाइम नंतर तुम्ही एक चळवळ, म्हणजे एका चळवळीला सुरुवात केली किंवा त्या चळवळीमध्ये सामील झाले. त्या चळवळीचं नाव होतं निर्भय बनो. त्यामध्ये तुम्ही कसे सामील झालाय आणि त्याचा उद्देश काय होता तिथे सामील व्हायचा? निर्भय बनो चळवळ जी आहे, निर्भय बनो चळवळ ही मी किंवा कुठल्या व्यक्तीने, सध्याच्या काळामध्ये कुठल्या व्यक्तीने सुरू केली नाही. निर्भय बनो चळवळ ही गांधींची चळवळ आहे. ही राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सुरू केली होती स्वातंत्र्योत्तर काळामध्ये. निर्भय बनोचा नारा हा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा होता. मात्र आता ती चळवळ पुन्हा का प्रकाशात आली, पुन्हा का प्रकाश झोतात आली, त्याचं कारण एकच होतं की 2024च्या कालखंडामध्ये किंवा 2011 पासून भाजपची सत्ता या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आहे. तर ही जी सत्ता आहे, ही जी हुकुमशाही आहे, जी भाजपच्या लोकांनी आणली, जी नरेंद्र मोदी साहेबांनी आणली, जी अमित शाह साहेबांनी आणली आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या देवाभाऊंनी आणली.
तर ही हुकुमशाही व्यवस्था पालथून टाकण्यासाठी पुन्हा एकदा गांधींचा विचार, पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजला पाहिजे आणि महाराष्ट्रातला प्रत्येक मतदार आपल्या बोटाच्या क्रांतीच्या माध्यमातून पेटून उठला पाहिजे. त्याच्यासाठी ही चळवळ निखिल वागडे साहेब असो, पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे साहेब असो, डॉक्टर विश्वंभर चौधरी साहेब असो किंवा ॲडव्होकेट असीम सरोदे साहेबांच्या माध्यमातून ही चळवळ सुरू झाली. आणि त्यांनी गावोगावी जाऊन त्यांनी शहरामध्ये निर्भय बनवून सभा घेतल्या आणि लोकांना सत्य सांगायला सुरुवात केली. हुकुमशाहीच्या विरोधात बुलंद आवाज त्यांनी पुकारला. हुकुमशाहीच्या विरोधात त्यांनी बुलंद आवाज पुकारला आणि लोकांना सांगितलं की हे भाजपचं जे सरकार आहे ते शेतकऱ्यांचं मारक सरकार आहे, ते कष्टकऱ्यांचं मारक सरकार आहे, ते व्यापाऱ्यांचं मारक सरकार आहे, ते महिलांच्या ते सर्वसामान्यांच्या हक्काचं मारक सरकार आहे. तर अशा लोकांच्या विरोधात आपण मतदानाच्या माध्यमातून आवाज उठवला पाहिजे. त्याच्यासाठी ही निर्भय बनव चळवळ ही शहरामध्ये गेली, लोकांच्या घराघरापर्यंत गेली, गावागावामध्ये गेली. त्याच्यानंतर माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता, चळवळीचा कार्यकर्ता, लोकांना जो तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाला माझं भाषण आवडतं, त्या तरुण वर्गाला माझे भाषण आवडतं. असंच एक ज्या गावचे तुम्ही आहात गडचिरोलीचे, तर तुमच्या गडचिरोलीमध्ये आमचे मित्र आहे एक, त्या गडचिरोलीमध्ये असेच काही तरुण आहे, कुणाल कोवे झाले, नंतर कोडापे म्हणून आहे माझे मित्र. अशाच 10-15 तरुणांनी निर्भय बनव सभा ठेवली आणि ती महाराष्ट्रातली एकमेव निर्भय बनव सभा अशी होती जी तरुणांनी आयोजित केली, जी क्रांतिकारी बिरसा मुंडांच्या विचारांच्या लोकांनी आयोजित केली, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा जोपासणाऱ्या तरुणांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता. आणि त्यांना असं वाटलं की आपण तरुणांनी कार्यक्रम आयोजित केला तर तरुण सुद्धा एखादा भाषण देण्यासाठी आला पाहिजे. म्हणून त्यांनी माझी प्रखर भाषणं त्यांनी ऐकली होती. माझं भाजपच्या विरोधात बोलणं, प्रखर आवाज उठवणं हे त्यांना आवडलं असावं म्हणून त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला. आणि अनायासे त्या दिवशी माझा तेव्हा त्या कालावधीमध्ये माझा शिवजयंतीचा दौरा सुरू होता आणि अनायासे त्या दिवशी माझा नांदेडला कार्यक्रम होता, तो कॅन्सल झालेला होता. आणि म्हणून त्या दिवशी मी माझा वेळ काढून मी गडचिरोलीची ती निर्भय बनव सभा घेतली आणि तिथे गेलो आणि ती सभा प्रचंड व्हायरल झाली. 4 दिवसामध्ये त्या भाषणाला 1 लाख व्ह्यू आले आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुफान व्हायरल ती सभा झाली. त्याच्यानंतर मी 6 ते 7 सभा महाराष्ट्रामध्ये निर्भय बनवच्या केल्या आणि त्याच्याच माध्यमातून मी निर्भय बनवशी जोडल्या गेलो. तुम्ही म्हणाले की निर्भय बनव चळवळ ही जी सुरू झाली ही हुकुमशाहीला मात करण्यासाठी सुरू झाली, ठीक आहे. तुम्हाला असं का वाटतं की जी आत्ताची जी सरकार आहे, जी भारतीय जनता पार्टीची जी सरकार आहे ती हुकुमशाही करतोय? बघा, सध्याचं जे सरकार आहे, कारण माझ्या काही वावराचा धुरा सरकारच्या वावराच्या धुऱ्याला लागला नाही म्हणून माझं काही त्यांच्याशी वैयक्तिक भांडण नाही. आणि 2014 मध्ये माझ्या वडिलांनीच या सरकारला मतदान केलं होतं. माझेच वडील मोदी साहेबांच्या भाषणामध्ये भाई और बहिणी जेव्हा म्हणायचे तर माझे वडील रडायचे. म्हणजे एवढे भावनिक नरेंद्र मोदी साहेब आपल्या भाषणातून लोकांना करायचे. तर माझं असं काही वैयक्तिक भांडण नाही. म्हणून जे भक्त लोक ऐकत असतील त्यांनी पहिली गोष्ट समजून घ्यावी की मला का बरं हे सरकार हुकुमशाही वाटत आहे. मी एक शेतकऱ्याचा पोरगा, कुठल्याही जातीचा नाही, धर्माचा नाही, पक्षाचा नाही, संघटनेचा नाही, पण एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी काय विचार करतो. माझ्या घरी 2 एकर शेती आहे. 2008-10चा जो काळ होता तर आमच्या शेतामध्ये जे सोयाबीनचं उत्पन्न व्हायचं तर सोयाबीनला प्रति क्विंटल 4,000 रुपये भाव असायचा, 4,000 4,500 रुपये. तर 2008 मध्ये विकल्या जाणारी वस्तू जर आज आपण 2025 मध्ये घ्यायला जाऊ तर त्याचे भाव हे दुप्पटनं काय 10 पटनं वाढलेले आहे. पण शेतकऱ्याच्या शेतमालाचा भाव हा 2008 मध्ये जेवढा होता आज 2025 मध्ये तेवढाच आहे. 2010 मध्ये जेवढा होता, 2014 मध्ये जेवढा होता तेवढाच भाव आज 2025 मध्ये आहे. पण जर शेतीला लागणारा जो खर्च आहे तो वाढला आहे. वाईचा खर्च वाढला. आधी वाई मारायला आम्ही नागर नेत होतो, आता ट्रॅक्टर न्यावं लागते. नेहमी सांगत असतो मी भाषण, ट्रॅक्टरचं डिझेल वाढलं. डिझेल किती मिळायचं आधी? 56 रुपये लिटर. आता किती आहे? 103-104 रुपये लिटर डिझेल आहे.
पेट्रोल किती मिळायचं? 60 रुपये 65 रुपये लिटर मिळायचं. आता किती मिळते? आता 110 रुपये 115 रुपये लिटर पेट्रोल आहे. बरोबर आहे. पेट्रोलचा खर्च वाढला, डिझेलचा खर्च वाढला, मजुऱ्या द्याव्या लागतात, ट्रॅक्टरचं भाडं द्यावं लागते. बरोबर आहे. तिकडून मोदी साहेब म्हणते की सबका साथ सबका विकास. शेतकऱ्याला कुठं सोबत घेतलं तुम्ही? म्हणजे सगळ्या गोष्टींचा खर्च वाढला, बियाण्यांचा खर्च वाढला, खतांच्या थैल्यांचे भाव वाढले. त्याच्यावर बरं, खतांच्या थैल्यांचे भाव वाढवलेच, पण नरेंद्र मोदी साहेबांनी स्वतःचा फोटो सुद्धा खताच्या थैलीवर टाकलाय. म्हणजे तुम्ही जर खताच्या थैलीचे भाव कमी केले तर तुम्हाला फोटो टाकण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. तुम्ही आम्हाला इकडून पुराणीचा कोंबा देत आहात आणि जखम करून तुम्ही स्वतः सांगत आहात की जखम आम्ही केली आहे, जखमेचा आनंद घ्या. म्हणजे मोदी साहेबांचं धोरण अशा प्रकारचं आहे. म्हणजे शेतकऱ्यांना मारणारं धोरण आहे. आता माझ्या शेतामध्ये 2 एकरामध्ये 5 क्विंटल सोयाबीन झाली. 5 क्विंटल सोयाबीन काढायला 7,000 रुपये द्यावे लागले सोयाबीन सोंगायला. 2,500 रुपये उदळ द्यावं लागलं सोयाबीन काढण्यासाठी. 1,000 रुपये ट्रॅक्टर, म्हणजे ज्या ट्रॅक्टरमध्ये आम्ही सोयाबीन आणली, बुलेरोमध्ये जी सोयाबीन आम्ही घरापर्यंत पोहोचवली शेतातून, त्याच्यासाठी 1,000 रुपये द्यावे लागले. त्या बुलेरोचं भाडं, बुलेरोचं भाडं हे 1,000 रुपये. आता मार्केटात नेईपर्यंत आणखी त्याला 1,000 रुपये. म्हणजे सुरुवातीचा पेरणीचा खर्च वेगळा, ट्रॅक्टरचा वेगळा, वाईचा वेगळा, फवाऱ्याचा वेगळा, सगळा खर्च मजुरीचा वेगळा. हा सगळा खर्च जर सोडला, आता ते जे 5 पोते झाले आहे त्याच्यातले 2 पोते आता आम्हाला पेरण्यासाठी ठेवावे लागतात. 3 पोत्याला प्रति क्विंटल जर आम्हाला भाव मिळाला आहे, सरकारनं नाफेड सुरू करायचं आहे. आता सरकारने जो हमी भाव जाहीर केला सध्या, तो 5,000, माझ्या माहितीप्रमाणे 5,398 रुपये असा काहीतरी आहे. पण आमचं सोयाबीन व्यापाऱ्यांनी घेतलं हे 3,200 रुपयाला. 3 पोते सोयाबीन झालं, असं समजू 3 क्विंटल झालं. 3 त्रिक 9, 10,000चं सोयाबीन. खर्च आला 60,000 रुपयांचा. शेतकरी किती घाट्यात आहे? 50,000 रुपये प्रतिवर्ष. ज्या शेतकऱ्याची पोरं नर्सरीमध्ये शिकतात, ज्या शेतकऱ्याची पोरं डॉक्टर इंजिनियरचं स्वप्न पाहतात, त्यांनी स्वप्न बघावे नाही का? माझी बहीण घराच्या बाहेर निघते, घराच्या बाहेर निघाल्यानंतर तिला सुरक्षित वाटत नाही. माझ्या बहिणीवर एखाद्या मुलीवर बलात्कार झाला तर ज्याने बलात्कार केला, उदाहरणार्थ आपण बदलापूरचं जर उदाहरण घेतलं, बदलापूरची घटना आहे, तर ज्याने बलात्कार केला त्याला 4 दिवसाची कोठडी, आणि बलात्कार करणाऱ्याच्या विरोधात ज्याने आंदोलन केलं त्याला 14 दिवसांची कोठडी. तुम्ही जर त्यावेळेसचे व्हिडिओ पाहिले तर ज्या प्रकारे एखादा आतंकवादी पकडला जातो, त्या प्रकारे बलात्काराचा निषेध करण्यासाठी आलेल्या आंदोलकांना बांधून नेण्यात आलं होतं. म्हणून मला असं वाटते की हे सरकार हुकुमशाही आहे. आज शिवसेना कुणाची या प्रकरणाचा निकाल वाढवण्यात येत आहे कोर्टाकडून. पण आता सत्यासाठी लढणारे वकील असीम सरोदे साहेब, त्यांची सनदच रद्द करण्यात आली. 3 महिन्यांनी त्यांची सनद रद्द करण्यात आली. हुकुमशाही नाही आहे. या देशामधल्या लोकांचं म्हणणं आहे की इथल्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे. तरी या सरकारची अशी कुठली मजबुरी आहे की ते ईव्हीएम वर अडकले आहे? ही हुकुमशाही नाही आहे का? म्हणून अशा प्रकारची हुकुमशाही मला मान्य नाही. याच्या विरोधात मी नेहमी आवाज उठवत राहणार, कारण तो वारसा मला बाबासाहेबांपासून, शिवरायांपासून मिळालेला आहे. म्हणून मला असं वाटतं की या देशामध्ये आज हुकुमशाही आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जे सरकार आहे ते माणूस बघून व्यवहार करतो, म्हणजे न्याय प्रत्येकाला समान नाही देत, त्यामध्ये भेदभाव करतो न्याय देताना. म्हणून तुम्हाला असं वाटतं की ही हुकुमशाही सरकार आहे. पण जर शेतकऱ्यांचा प्रश्न जर उचलला, ठीक आहे, प्रत्येक वर्षी एक अहवाल येतो का मी शेतकऱ्यांसाठी हे करणार. जेव्हापासून आपण स्वतंत्र झालो तेव्हापासून आपण म्हणतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे. आज आपण स्वतंत्र होऊन आज 2025 मध्ये बसलेलो आहोत. ठीक आहे, आपण अंतराळावर गेलो, भारतातला माणूस गेला आहे तिथे.
तरी हे एवढं सगळं शक्य झालं आहे, तरीही आज शेतकऱ्यांच्या समस्या सुटत नाही आहे. शेतकरी हा आत्महत्या करतोय, बाजारभाव प्रॉपर मिळत नाही आहे, जसं तुम्ही सांगितलं. ठीक आहे. आणखी बरेच साऱ्या गोष्टी, कर्ज जास्त होतोय आणि जेवढा कर्ज आहे तेवढा इन्कम नाही येतो आहे. तर याला म्हणजे नेमका जबाबदार कोण आहे? तुम्ही म्हटलं की सरकार आहे, पण या व्यतिरिक्त आणखी कोणी राहू शकतो का जबाबदार? सगळ्यात मोठी जनता जबाबदार आहे याला. की बघा, एक जामवंतराव धोटे नावाचे खासदार होऊन गेले. त्यांचं एक वाक्य आहे की पीपल गेट्स द गव्हर्नमेंट फॉर द डिझर्व, लोगों को उनकी औकात से सरकार मिलती है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं होतं की तुमच्या एका मताची किंमत या देशातल्या टाटा बिर्लाच्या इस्टेटीपेक्षा, त्यांच्या संपत्तीपेक्षा जास्त आहे. हे मत तुम्ही विकलं, हे जर मत तुम्ही जातीच्या, धर्माच्या बेसिसवर दिलं, किंवा हा माझ्या जातीचा आहे, हा मला तेलाचा पिपा देते, हा मला किराणा देते, हा माझ्या घरी साड्या देते, है ना, हा मला ट्रिपसाठी पैसे देणार आहे, फॉरेन ट्रिपसाठी पैसे देणार आहे, हा अशा अशा प्रकारचं आमच्यासाठी काम करणार आहे, हा आमच्या घरासमोरची नाली चांगली करून देणार आहे, हा आमच्या पगाराचं काम करून देणार आहे. बघा, या बेसिसवर जेव्हा जनता मतदान करते, तेव्हा इथली प्रजा, तेव्हा इथली जनता, तेव्हा इथला मतदार हे स्वतःच्या मृत्यूसाठी, स्वतःच्या हत्येसाठी स्वतः गड्डा तयार करत असते, है ना. तर मग जनतेनं आधी हा विचार करायला पाहिजे की आपण मतदान कोणाला करायला पाहिजे. ही जी शेतकऱ्याची परिस्थिती झालेली आहे, जर आज देवेंद्र फडणवीस साहेब सत्तेवर नसते, शेतकरी आत्महत्या रुकल्या नसत्या, थांबल्या नसत्या. पण जो पॉवर आहे आत्महत्येचं, जे प्रमाण आहे ते कमी झालं असतं. कारण या सरकारने एवढी नाचक्की केली आहे मतदारांची की आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला मतदान केलं. देवेंद्र फडणवीस साहेब सभेमध्ये सांगत होते प्रचाराच्या की आम्हाला निवडून द्या, आम्हाला मतदान करा, शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 कुठेच नाही दिसला. शेतकरी रस्त्यावर उतरला, शेतकरी मरायला तयार झाला. पण देवेंद्र फडणवीस साहेब, मला समजत नाही त्यांच्या शरीरामध्ये हृदय नावाची गोष्ट आहे की नाही, त्यांना संवेदना नावाच्या भावना आहे की नाही, मला समजत नाही. त्यांचं नाव देवेंद्र आहे. मला तर वाटतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना हे तेव्हाच कळलं की देवेंद्र फडणवीस सारखा एक माणूस जन्माला येणार आहे आणि तो शेतकऱ्यांचा मारक आहे. म्हणून तेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ते भजन लिहिलं असावं, पाहुनी सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे. म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या दुर्दशेला ही जनता जबाबदार आहे. म्हणून मला असं वाटतं की इथल्या समाजाच्या झालेल्या दुर्दशेला हे स्वतः मतदार आणि इथली जनता जबाबदार आहे. त्याच्यानंतर जर आपण 50 रुपयात 100 रुपयात दारूच्या बाटलीमध्ये मतदान विकलं नसतं तर हे 50 खोके घेऊन गुवाहाटीला पडाले नसते. बरोबर आहे. जोपर्यंत इमानदार मतदार घडत नाही तोपर्यंत इमानदार नेता घडत नाही. लक्षात ठेवा. तुम्ही जर पैशामध्ये विकल्या जाणार तर ते तिकडे खोके घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही उमेदवार कसा निवडता, तुम्ही मतदार कसा निवडता हे जनतेनं आधी ठरवलं पाहिजे. जर तुम्ही तुम्ही किराणाच्या भरोश्यावर, जातीच्या, धर्माच्या भरोश्यावर जर मतदान करत असाल तर तुम्ही स्वतःच्या मृत्यूचा गड्डा स्वतः खोदत आहात आणि तुम्हीच तुमच्या मुलांचे भविष्य हे अंधारात टाकत आहात. तुम्ही तुमच्या घरामध्ये जे महापुरुषांचे फोटो लावता, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो फोटो लावता, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावता, महात्मा फुलेंचा फोटो लावता, गाडगे बाबांचा फोटो लावता, क्रांतीवीर बिरसा मुंडांचा फोटो लावता, मोहम्मद पैगंबरांचा फोटो लावता, तर असे फोटो लावून सुद्धा जर तुम्ही मतदान करण्यामध्ये विकले जात आहात तर तुम्ही तुमच्या प्रेरणास्थानांना, तुम्ही तुमच्या महापुरुषांना फसवत आहात. म्हणून तुमच्या दुर्दशेला तुम्ही आधी जबाबदार आहेत, नंतर नेते जबाबदार आहे, नंतर सरकार जबाबदार आहे. तुम्ही म्हणता की शेतकऱ्यांची जी अवस्था आहे यासाठी नागरिक जबाबदार आहे.
पण जेव्हाही काही निवडणुका येतात तेव्हा त्यामधले बरेचसे नागरिक येतात की पैसे घेऊन वोट करू नका, ठीक आहे, जातीवर वोट करू नका. खूप सारे लोक येतात आणि त्यातले बरेचसे लोक त्या प्रकारे मतदान करतात विकास पाहून, की हा माणूस विकास करू शकतो, मला याला मतदान दिलं पाहिजे. पण जर तुम्ही म्हणता की विकले जाऊ नका, कोण विकत घेतो? जो ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे. जर मी एक साधारण माणूस म्हणून जर मी बोलतोय, ज्याच्याकडे आता पैसा विकत आपल्या आपल्या भारत देशात आहे अंबानी, अडाणी. यांची अवकात माझ्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. त्यांच्या आणि माझ्यामध्ये एकच गोष्ट म्हणजे बरोबरीची आहे, ते म्हणजे माझं मतदान. पण मागच्या काही महिन्यांपासनं सरकारवर आरोप हे लागताय की ते वोट चोरी करतात. ठीक आहे. तर मग जर जर ज्या गोष्टीमध्ये जे या भारताचे जे श्रीमंत व्यक्ती आहेत किंवा ज्यांच्याकडे सत्ता आहे ते व्यक्ती आहेत, त्यामध्ये जर मी समांतर आहे, तर फक्त एकच गोष्ट आहे ना, मतदार. किंवा मी मतदान करू शकतो, त्यांचा आणि माझ्या मतदानाचा जो हक्क आहे तो समान आहे, पण तोच तो चोरी होतोय. मग जनता कशी जबाबदार आहे? बघा, ऍक्च्युली काय झालंय की आज देशामध्ये अनेक मुद्दे सुरू आहे. समजा उदाहरणार्थ आता तुम्ही जसा मतचोरीचा, वोट चोरीचा मुद्दा काढला. आता याच्यामध्ये झालं काय आहे की वोट चोरीचा मुद्दा जसा राहुल गांधींनी बाहेर काढला. आता वोट चोरीच्या मुद्द्यावर आता बिहारचं इलेक्शन होतं. आता मी राहुल गांधींना काढलं, आपण त्यांचे आभारी आहोत. पण त्याच्या आधी एक गाव होतं मार्कडवाडीच्या लोकांनी एक क्रांती घडवली. त्यांनी त्यांच्या गावामध्ये मतदान घेतलं, पण तिथे देवेंद्र फडणवीस साहेबांनी तिथे सुद्धा पोलीस पाठवले. आता मला असं वाटतं की जेव्हा ठिणगी पेटते ना, तेव्हा वनवा पेटायला पाहिजे. तुम्हाला असं वाटतं ना की तुमचं मत चोरीला गेलेलं आहे. लोक मतदान विकत नाही, लोक मतदान विकतात, काही लोक विकतात. पण तुम्ही दिलेलं मत हे जर चोरीला गेलं असेल आणि जर निवडणूक आयोग ते मान्य करायला तयार नसेल, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे, अगर संसद के अंदर तुम्हारे लोग नहीं है तो संसद के बाहर इतनी भीड़ जमा कर दो की संसद के अंदर वाले भी हिल जाए. मग आपल्याला रस्त्यावर उतरायची जबाबदारी ही जनतेची असते. जर मला वाटत असेल की ती ईव्हीएम एक नावाची एक मशीन आहे, ती कुणीही हॅक करू शकतं. जर ज्याला त्या मशीन मधलं कळतं, ती मशीन हॅक होऊ शकते. मग मला माहिती आहे की मतदान केल्यानंतर ते मत वाया जाणार आहे. मग तुम्ही मतदान करण्याची जर सिरियसनेस तुमच्यात नसेल, आता मी मतदान केलं, फॉर एक्झाम्पल मी मतदान केलं आणि मी पुण्यावरून माझ्या गावामध्ये मी मतदान करायला आलो. मी वेल वोटर आहे, मी माझ्या समाजाचा वेल विशर आहे, माझी जबाबदारी आहे, मला समजतं की मतदान केलं पाहिजे. मी गावामध्ये जाऊन 12 तासाचा मी रस्त्याचं अंतर मी पूर्ण केलं आणि माझ्या गावामध्ये मी पोहोचलो की मी मतदान केलं. आणि मतदान केल्यानंतर माझी जबाबदारी संपली नाही. जर तुम्हाला शंका असेल की माझं मत जे आहे ती मी दिलेल्या व्यक्तीला गेलेलं नाही, ती दुसऱ्याच व्यक्तीला गेलेलं आहे, तर तुमची जबाबदारी आहे की तुमच्यासारखी अशी किती लोक आहेत की त्यांचं मतदान हे चोरीला गेलं आहे असं तुम्हाला वाटतं. आणि म्हणून या सगळ्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. आणि आज जे सगळे मोर्चे जे सुरू आहे, आरक्षणाचा मोर्चा, बलात्काराच्या विरोधात मोर्चा, जनगणनेचा मोर्चा, नंतर इकडे शेतकऱ्यांच्या हक्काचा मोर्चा, अनेक जे मोर्चे सुरू आहे, या सगळ्यांच्या मोर्चाचं एकच समर्पक उत्तर आहे, एकच मोर्चा, तो आहे वोट चोरीच्या विरोधात. जोपर्यंत सत्तेवर योग्य सरकार बसत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत आरक्षणाची व्याख्या लोकांना करणार आहे, तोपर्यंत जातीय जनगणना होणार नाही. जर जातीय जनगणना झालीच नाही तर कोणता समाज किती जास्त आहे आणि कोणत्या समाजाला किती आरक्षणाची गरज आहे हे सुद्धा कळणार नाही. मग जातीय जनगणना करायची असेल तर चांगला सत्ताधारी असायला हवा, आणि चांगला सत्ताधारी असायला हवा असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुमचं मतदान योग्य ठिकाणी जायला हवं. तुमचं मतदान योग्य ठिकाणी जायला हवं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. तुम्ही म्हणता की लोकांनी आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे. तर आता काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांचं महाएल्गार आंदोलन झालं. तर आता त्याविषयीही लोक दोन बाजूंनी बोलतोयत. लोकांचं असं म्हणणं आहे की
काही शेतकरी नेत्यांनी हे आंदोलन जे आहे ते मॅनेज केलं, किंवा काही व्यक्ती असे बोलत आहेत की शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांचं कर्जमाफी केली, म्हणजे काही दिवसात कर्जमाफी होणार आहे. यावर तुमचं काय मत आहे? बघा ऍक्च्युली काय आहे की या विषयावर मला बोलायचंच होतं आणि बऱ्याच लोकांचे मला फोन सुद्धा आले की तुम्ही भूमिका चेंज का बरं करता, तुम्ही भूमिका का बरं बदलवता, आधी आंदोलनाचं समर्थन करायचं आणि नंतर आंदोलनामध्ये आलेल्या शेतकरी नेत्यांच्या विरोधात बोलायचं. बघा ऍक्च्युली माझं वैयक्तिक कोणाशी वैर नाही आणि मला काही राजकीय तिच्यातून स्वार्थ नाही, किंवा मला काही कुठल्या पक्षाची आमदारकी खासदारकी मिळणार नाही, किंवा कुठल्या पक्षाच्या नेत्याचा किंवा आपला कोणता नेताच नाही. आपला नेता माया शेतकरी बाप आहे. म्हणून ज्या प्रकारे हे आंदोलनाची सुरुवात झाली, महाएल्गार आंदोलनाची सुरुवात आदरणीय बच्चू कडू साहेबांनी केली. गावागावामध्ये जाऊन त्यांनी शेतकरी जागृत केला, शेतकरी पेटवला आणि शेतकऱ्यांना उभं केलं क्रांती करण्यासाठी. आणि शेतकरी फक्त त्यांच्या पक्षाचा नाही आला, शेतकरी हा गावखेड्यातून आला. शेतकरी प्रत्येक पक्षाचा, प्रत्येक धर्माचा, प्रत्येक जातीचा हा आंदोलनामध्ये आला, नागपूरला आला. माझ्या गावामधून सुद्धा ट्रॅक्टर आला आणि सुरुवातीला मी सुद्धा खूप पोस्ट टाकल्या समर्थनामध्ये आंदोलनाच्या वगैरे वगैरे, आणि भावना जुळली. प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याची त्या आंदोलनाशी खूप मोठी भावना होती की कुठेतरी काहीतरी मिळणार, कुठेतरी कर्जमाफी होईल, कुठेतरी शेतकऱ्यांना न्याय मिळेल, तारीख नाही मिळणार. आमचा मुद्दा होता की 7/12 कोरा, आम्हाला तारीख नव्हती पाहिजे. हा, तारीख पाहिजे होती, पण तारीख अशी नव्हती पाहिजे की म्हणजे तारीख अशी मिळाली की वर्षभरानंतरची तारीख मिळाली. आमचं आंदोलन त्याच्यासाठी नव्हतं. आमचं आंदोलन हे तात्काळ कर्जमाफीसाठी होतं. उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा एका झटक्यात कर्जमाफी झाली. ना कोणती समिती आखण्यात आली, ना कुठला देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा अभ्यास करतो मग ठरवतो, अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य करण्यात आलेलं नाही, अशा कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करण्यात आलं नव्हतं. पण कर्जमाफी झाली होती. पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला भाषणामध्ये सांगितलं, निवडणुकांमध्ये सांगितलं, प्रचाराच्या भाषणामध्ये सांगितलं की 7/12 कोरा कोरा कोरा. मग देवेंद्र फडणवीस साहेब का बरं एका झटक्यात कर्जमाफी करत नाही? देवेंद्र फडणवीस साहेब शक्तीपीठ महामार्गासाठी 86,000 कोटी रुपये मंजूर करतात. देवेंद्र फडणवीस साहेब नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी 25,000 कोटी रुपये राखीव ठेवतात. देवेंद्र फडणवीस साहेबांना आता जो विश्वचषक झाला, विश्वचषकामध्ये ज्या महाराष्ट्राच्या क्रिकेटपटू होत्या त्यांना प्रत्येकी 2 कोटी रुपये, 2,25,00,000 रुपये तिघी जणींना देण्यात आले महाराष्ट्र सरकारकडून. जे प्रशिक्षक होते त्यांना 22 लाख रुपये देण्यात आले. असे एकूण 7 कोटी रुपयांचा वाटप क्रिकेटपटूंना करण्यात आला. ज्या क्रिकेटपटूंकडे करोडो रुपयांची, कोट्यावधी रुपयांची ऑलरेडी संपत्ती आहे. म्हणजे हा अवाढव्य आणि इथले पुतळे बांधण्यासाठी जवळपास 66 कोटी रुपयांची तडजोड, 66 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आलेली आहे. असे अनेक प्रकल्प आहे, अनेक असे प्रोजेक्ट आहे जे एवढे महत्वाचे नाही. पण शेतकऱ्यांचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. शेतकरी मरून राहिला. जर माणूस जिवंत राहिला, ते म्हणतात ना, बचेंगे तो और भी लढेंगे. देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्हाला जगू द्यायचं नाही का, हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. मग तुम्ही आता हे जे आंदोलन झालं, मी पुन्हा मुद्द्यावर येतो की शेतकरी आंदोलनामध्ये गेला, आंदोलन पेटलं, आंदोलन उभं राहिलं, गावागावातून ट्रॅक्टर येत होते. आता मला काही वरिष्ठ लोकांचे, माझ्या मार्गदर्शक लोकांचे फोन आले. मी जेव्हा आरोप केला की आंदोलन मॅनेज झालं, माझी ठाम भूमिका आहे, लक्षात ठेवा की कुठेतरी काहीतरी गुपित दडलेला आहे, काहीतरी कोणाची तरी खुटी अडकलेली आहे की आंदोलन एवढं पेटलेलं असताना देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये असा कुठला ॲटिट्यूड आहे, हा प्रश्न मला देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारायचा आहे की तुमच्यामध्ये असा कुठला ॲटिट्यूड आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन होतात एकाही आंदोलनाला तुम्ही भेट देत नाही.
मराठा समाजाचं आंदोलन होतं. कोट्यावधी लोक, लाखो लोक जुळले. देवेंद्र फडणवीस साहेब आले नाही. मंत्रिमंडळातले लोक पाठवले. एवढे शेतकरी नागपूरला जुळले, तिथे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब आले नाही. मंगेश साबळे नावाच्या एका सरपंचाने आंदोलन केलं. तो सरपंच बिचारा मरणाच्या दारात उभा होता, तेव्हा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब आले नाही. मग देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये असा कुठला ॲटिट्यूड आहे की ते कुठल्याही आंदोलनाला भेट देत नाही? आणि आपली अशी कुठली मजबुरी होती की एवढा मोठा कास्तकारांचा लवाजमा गोळा झालेला असताना सुद्धा आपल्या लोकांना तिथे जायची गरज पडली? हा पहिला माझा आक्षेप आहे की इथले शेतकरी वाऱ्यावर सोडून ही लोक त्या ठिकाणी का बरं गेली? जेव्हा जरांगे साहेबांनी मराठा समाजाचं आंदोलन केलं आणि मराठा समाजाच्या आंदोलनात जो हैदराबाद गॅझेटचा विषय होता, ज्यामध्ये अनेक हेवे दावे होते, अनेक आर्टिकल्स होते, अनेक कलमा होत्या, अनेक प्रकारचे अनेक प्रकारचे अभ्यासू मुद्दे त्या हैदराबाद गॅझेटमध्ये होते. आणि आंदोलनामध्ये आलेला जो व्यक्ती होता तो प्रत्येक व्यक्ती हा वेल एज्युकेटेड नव्हता, जो प्रत्येक जण हैदराबाद गॅझेटमध्ये काय लिहिलेलं आहे हे समजू शकेल. पण जरांगे पाटील साहेबांनी चर्चा ही कुठे घ्यायला लावली? आंदोलनाच्या ठिकाणी. आणि कर्जमाफी हा फार मोठा अभ्यासाचा विषय नसते. मी तुम्हाला आधीच सांगितलं की मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे साहेबांनी एका झटक्यात कर्जमाफी जाहीर केली. मग तुम्हाला इथे कोणते निकष लावायचे आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांना? आणि तुमची कुठली मजबुरी होती की देवेंद्र फडणवीस साहेबांची चर्चा, त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा शेतकऱ्यांच्या समोर केलेली नाही? असा कुठला कठीण अभ्यास होता जो आमच्या शेतकरी बांधवांना लक्षात आलेला नसता? जर तुम्ही चर्चा ही शेतकऱ्यांच्या आमने सामने घडून आणलेली नसती, जर तुम्ही शेतकऱ्यांच्या आमने सामने ही चर्चा घडून आणली असती, तर शेतकऱ्यांना एक समाधान तर मिळालं असतं की नेमकं झालं काय, बैठकीत चाललं काय. आता काही वरिष्ठ लोकांचे मला फोन आले. त्यांनी मला सांगितलं की तुला काय माहिती आहे, हायकोर्टाचा आदेश आला होता, हायकोर्टाने सांगितलं होतं की जागा खाली करायची, शेतकऱ्यांच्या गाड्या अडवल्या, त्यांची ट्रॅक्टर अडवली, तिथे दडपण आलं. आता तुम्ही मला सांगा की जोही व्यक्ती आंदोलनात जाते, आता हे जे आता शेतकरी भोळे असतात त्यांचा विषय सोडा, शेतकरी भावनिक असतात, पण नेते जबाबदार असतात. नेत्यांनी काय सांगितलं की आम्ही छातीवर सुद्धा गोळा झेलायला तयार आहोत. मग तुम्ही भाषणात सांगितलं की छातीवर सुद्धा. आता मला एका वरिष्ठाचा फोन आला, त्यांनी म्हटलं की भाषणामध्ये आम्ही छातीवर सुद्धा गोळ्या झेलायला तयार आहोत. मग मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही मैदानातून का बरं हटले? तुम्ही छातीवर गोळी झेलायला तयार होते ना? तर ते म्हणे की ह्या भाषणात सांगायच्या गोष्टी असतात. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना मूर्ख बनवत आहात. म्हणजे त्यांचा तुम्ही मतदानासाठी वापर करतात. तुम्ही मुंबईला गेले आणि मुंबईला गेल्यानंतर तुम्ही तिथे काय चर्चा केली काय माहिती नाही, आणि अचानक सांगता की आम्ही तारीख घ्यायसाठी गेलो होतो. आधी तुम्ही सांगता की शेतकऱ्याचा सातबारा कोरा यासाठी गेलो होतो, नंतर तुम्ही भूमिका बदलवता आणि तुम्ही म्हणता की आम्ही तारीख घ्यायसाठी गेलो होतो. आम्हाला तारीख नव्हती पाहिजे, आम्हाला कर्जमाफी पाहिजे होती. आणि त्याच्यानंतर मला लोकांचे फोन आले. काही लोकांनी आता मी तुम्हाला ते डिटेल्समध्ये नाही सांगत, पण काही लोकांनी उद्धटपणे बोलायचा प्रयत्न केला. काही लोक दावणीला बांधले गेले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जान गेली तरी 72. मी बाबासाहेब आंबेडकरांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा पाईक आहे. माझ्या बापाले भाषण देता येत नाही म्हणून मी भाषण करतो. माझ्या बापाच्या वेदना त्याला मांडता येत नाही म्हणून मी भाषण करतो. माझा बाप आत्महत्या करताय म्हणून मी भाषण करतो. मला मरायची भीती नाही. जर माझ्या बापाची फसवणूक होत असेल तर या महाराष्ट्रातला, या देशातला कुठलाही मायकालाल असो, मी त्याच्याशी भिडायला तयार आहे. त्याने शेतकऱ्याचा वापर हा मतदानासाठी करू नये. आणि जी लोक म्हणतात की कर्जमाफी झाली, देवेंद्र फडणवीस साहेब जेवढ्या फास्ट रंग बदलवतात तेवढा फास्ट रंग या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एकाही नेत्याने बदलवलेले नाही. म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांसारख्या नेत्यावर कुणीही विश्वास करू नये. आणि माझा पहिला प्रश्न असा राहील, जी लोक म्हणतात की कर्जमाफी झाली, तर माझा पहिला प्रश्न असा आहे की येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकांमध्ये कुठल्याही शेतकरी नेत्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली
या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आणि आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दिली, या बेसिसवर मतदान मागू नये. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली म्हणून मतदान मागू नये, नाहीतर ही जनता तुम्हाला गावातून हाकलून दिल्याशिवाय राहणार नाही. कारण आमचा बाप जेव्हा बाबडीला लटकतो तेव्हा ते दृश्य काय असतं, तेव्हा त्याच्या मुलाच्या वेदना काय असतात, त्याच्या बायकोच्या वेदना काय असतात हे त्याच्या कुटुंबाला माहिती असतं. तुम्हाला राजकीय पोळी शेकणाऱ्या लोकांना त्या भावना कळणार नाही. म्हणून शेतकऱ्याची कर्जमाफी अजून झालेली नाही, त्याच्यासाठी हा लढा आपल्याला अविरतपणे कायम ठेवावा लागेल. सध्याच्या परिस्थितीमध्ये धर्म या संकल्पनेला राजकारणाशी जोडले जात आहे. तुम्ही याला कसे बघता? सगळ्यात पहिले आपल्याला धर्म म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. बघा, मी मगाशी सांगितलं की बाबासाहेबांना जो धर्म प्रेरित होता तो समानता, बंधुता, स्वातंत्र्य हा धर्म अपेक्षित होता. न्याय हा धर्म अपेक्षित होता. छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला, त्याच्यामध्ये धर्म सांगितला आहे. यथा धर्मस्तथा सत्यम यथा सत्यम तथैवच. सत्य, न्याय, नीती हा धर्म आहे. आपल्याला आता हिंदू धर्मामध्ये श्लोक आहे की अहिंसा सत्यम स्थेयम शौचमिंद्रिय निग्रह. सत्य, न्याय, नीती हा खरा धर्म आहे. आम्हाला धर्म तुकाराम महाराजांनी सांगितला, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन आणि हेची आम्हा काम बीज वाढवावे ना. जे आसाराम, राम रहीम, बागेश्वर बाबासारखे, आसाराम बापू सारखे लोक आहेत त्यांचं पाखंड समाजासमोर आणणं हा खरा धर्म आहे. गाडगे बाबांनी धर्म सांगितला, तहानलेल्याला पाणी द्या, भुकलेल्याला अन्न द्या, अज्ञानाला ज्ञान द्या, ताब्यावर अर्धी भाकर कमी टाका पण आपल्या लेकराला शाळेत घाला. हा खरा धर्म सांगितला गाडगे बाबांनी. लहानपणी आपण शाळेत जायचो, आपली टीचर आपल्याला शिकवायची, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. किती सुंदर गोड आपल्याला व्याख्या सांगितली या धर्माची. आता या धर्माचा वापर जो आहे, या व्याख्येचा वापर कुठे होतो? समाजकारणामध्ये होतो. या धर्माचा वापर कुठे होतो? राजकारणामध्ये होतो, मतं घेण्यासाठी होतो. आता कित्येक महाराज लोक तुम्ही बघता, आता तो आसाराम बापूची औलाद ज्याला आपण म्हणू शकतो संग्राम बापू, तो महाराजच नाही आहे, पण ही लोक वारकरी संप्रदायामध्ये येऊन वारकरी संप्रदायामध्ये हस्तक्षेप करून वारकरी संप्रदायाला एखाद्या धर्माशी जोडतात. वारकरी संप्रदाय कुठल्या धर्माचा नाही, पण वारकरी संप्रदायामध्ये येऊन एखाद्या विशिष्ट पक्षाची, एखाद्या विशिष्ट संघटनेची विचारधारा लोकांमध्ये पेरतात, समाजामध्ये पेरतात. कशाच्या माध्यमातून? कीर्तनाच्या माध्यमातून. आणि का बरं पेरतात? की त्याचा फायदा हा विशिष्ट पक्षाला होत आहे. बामण जगला पाहिजे, बीजेपी, म्हणजे बीजेपीला, भारतीय जनता पक्षाला त्याचा फायदा होतो. म्हणून ही संग्राम बापू सारखे लोक, गोपीचंद पडळकरांसारखे लोक आपल्या भाषणातून, कीर्तनातून धार्मिक द्वेष पसरवत असतात. धर्म आणि राजकारण ही फार वेगळी गोष्ट आहे. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर राजकारण करायचे, जेव्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी राजकारण करायचे, तेव्हा या लोकांनी, सरदार वल्लभभाई पटेल असो, पंडित जवाहरलाल नेहरू असो, तेव्हा या लोकांनी जेव्हा राजकारण केलं ते यांनी कधीच मध्ये धर्म आणलेला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं का कधी भाषणात की आपला हिंदू समाज जागृत झाला पाहिजे, हे बदमाश आहे, मुस्लिम बदमाश आहे, हिंदू बदमाश आहे, असं म्हटलं का? बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला, पण कधीच असं म्हटलं नाही की हिंदू धर्मातली लोक बदमाश आहे. त्यांनी असं म्हटलं की हिंदू धर्मातल्या ज्या प्रथा, अनिष्ट, रूढी, परंपरा आहे त्या वाईट आहे. बरोबर? आताची लोक काय म्हणतात, आताचे राजकारणी, की या समाजातली लोक बदमाश आहे, यांना मस्जिदीमध्ये जाऊन मारायला पाहिजे. कोण म्हणते? भारतीय जनता पक्षाचे नेते नितेश राणे काय म्हणतात की मस्जिदीमध्ये जाऊन मुस्लिम बांधवांना मारहाण केली पाहिजे. तुम्ही धर्माला या गोष्टीशी जोडता की हिंदू धर्म, आता मी हिंदू धर्माचा आहे, आमचा धर्म कुणाचाही द्वेष करायला सांगत नाही, कुणाचाही मत्सर करायला सांगत नाही, कुणाशीही वैर करायला सांगत नाही. हिंदू धर्म हा नेहमी एकता सांगतो, प्रामाणिकपणा सांगतो, न्याय सांगतो, अहिंसा सांगतो, सत्य सांगतो. तो कोणाचाही द्वेष करायला सांगत नाही. किंवा कुठल्याही समाजाचा, कुठल्याही धर्माचा नेता असो, त्याने धर्माला हे राजकारणाशी जोडू नये. राजकारण ही स्वतंत्र संकल्पना आहे, ज्यामध्ये प्रत्येकाने
निस्वार्थ भावनेने, ज्यामध्ये प्रत्येकाने गेलं पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं की जोपर्यंत तुम्ही सत्तेमध्ये जात नाही तोपर्यंत इथली व्यवस्था तुमच्या हातात येत नाही, आणि जोपर्यंत इथली व्यवस्था तुमच्या हातात येत नाही तोपर्यंत तुम्ही शोषितांचे प्रश्न सोडवत नाही. पण सत्तेमध्ये जाण्यासाठी तुम्ही धर्माचा वापर करू नका. हेच आपल्या महापुरुषांचे विचार आहे. म्हणून मला असं वाटते की सध्याच्या परिस्थितीमध्ये धर्माला हे राजकारणाशी जोडण्यात येत आहे. आता आपण खूप वेळपासून बोलतो आहे, आपण चर्चा करतो आहे. यामध्ये तुम्ही एका नावाचा भरपूरदा उल्लेख केला, तो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण लोक त्यांच्यावरती हे आरोप लावतात की यांनी फक्त एकाच जातीच्या लोकांना जास्त आरक्षण दिलं, हे त्या जातीत गेले, त्या लोकांनी त्याच जातीतल्या डॉक्टर आंबेडकरांनी याच जातीतल्या लोकांसाठी जास्त काम केलं. आणि ह्या सगळ्यांचा जो परिणाम दिसतो तो असा दिसून येतो की जातीवाद वाढतोय. आजही जातीभेद केला जातो अनेक ठिकाणी घटना येतात. जेव्हाही काही संविधान दिवस असतो, बाल दिवस असतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असतो, तेव्हा फक्त एकाच जातीचे लोक जे स्टेटस ठेवणं किंवा माहिती जगापर्यंत पोहोचवणं एकाच जातीचे लोक करतात. हे अख्खा भारत का नाही करत नाही? विषय असा आहे, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हे अख्खा भारत नाही, अख्खा सगळी दुनिया म्हणजे आपलं सगळं जग साजरी करतं. आता यामध्ये काही काही लोक असे आहे की त्यांच्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याबरोबर त्यांच्या उशीत जातात, आणि ती लोक म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं ते फक्त बौद्ध समाजासाठी लिहिलं. माझा त्या लोकांना पहिला प्रश्न असा आहे, त्या लोकांना मला सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी 1935ला हिंदू धर्माचा त्याग केला, 1956ला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. 1935 ते 1956 या कालावधीमध्ये बाबासाहेब आंबेडकर कोणत्या धर्माचे होते आणि कोणत्या जातीचे होते, ज्या कालावधीमध्ये त्यांनी संविधान लिहिलं. लोकांनी थोडी चिकित्सा करायला हवी. बाबासाहेब आंबेडकर या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये, ज्या कालावधीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, त्या कालावधीमध्ये बाबासाहेब आंबेडकर कुठल्याच जातीचे नव्हते, कुठल्या धर्माचे नव्हते. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाची जी प्रस्तावना आहे त्यामध्ये सुरुवातीला लिहिलं आहे, आम्ही भारताचे लोक. असं म्हटलं का आम्ही बौद्ध लोक? असं म्हटलं आम्ही हिंदू लोक, आम्ही मुसलमान, आम्ही ख्रिश्चन, आम्ही जैन? असं म्हटलं का? नाही. प्रस्तावनेमध्ये एका वाक्यामध्ये सगळी प्रस्तावना आहे, कॉमा कॉमा कॉमा, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, असं म्हटलं आहे. म्हणून ज्या लोकांना असं वाटते, त्यामध्ये तुम्ही अनेक आर्टिकल बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. ज्या लोकांना वाटते की हे हिंदू धर्माच्या विरोधात लिहिलं, त्या लोकांनी एकदा संविधान बघितलं पाहिजे. त्याच्यात प्रभू श्रीरामचंद्रांचा फोटो आहे, त्या संविधानामध्ये भगवान श्रीकृष्णाचा फोटो आहे, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा फोटो आहे. बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं ते प्रत्येक जातीसाठी होतं, प्रत्येक धर्मासाठी होतं, आणि प्रत्येक जातीतल्या शोषित व्यक्तीसाठी होतं. रिझर्वेशन इज अ नॉट मॅटर ऑफ ब्रेड अँड बटर, इट इज अ मॅटर ऑफ पार्टिसिपेशन. म्हणजे आरक्षण हा भाकरीचा प्रश्न नाही, तो प्रतिनिधित्वाचा प्रश्न आहे, आणि याच्यातून आलेलं आहे सगळं. म्हणून संविधान, ज्या लोकांना असं वाटतं की आरक्षण, संविधान ही याला कमी दिलं, त्याला जास्त दिलं, किंवा संविधानामध्ये याच्यासाठी एवढं दिलं आहे, त्याच्यासाठी कमी दिलं आहे, ज्या लोकांच्या डोक्यामध्ये हे किडे फिरतात त्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र एकदा वाचायला हवं. हे या वारकरी संप्रदायातला पोरगा तुम्हाला सांगत आहे. एकदा वाचा फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एकदा वाचा, समजून घ्या. तो माणूस आपल्याला कळेल की या माणसानं सगळ्या जाती धर्मासाठी लिहिलं आहे. आणि तुम्ही याचं उत्तर, सगळ्यात समर्पक उत्तर देतो शेवटी जाता जाता, की ज्या लोकांना असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी एकाच समाजासाठी संविधान लिहिलं, तर तुम्हाला हा प्रश्न विचारण्याचा अधिकार सुद्धा त्याच संविधानातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला दिलेला आहे. तुमची जात होऊन दिलेलं नाही, आणि बाबासाहेबांना माहिती नव्हतं की तुम्ही या जातीमध्ये जन्माला याल ना, त्यांना प्रश्न विचारणार, पण तरी तुम्हाला तो प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला. आता जर संविधानाचा जर विषय निघालेला आहे, तर मला सांगा की असा अधेमध्ये काही लोक येतात आणि म्हणतात की भारताचं पहिलं संविधान मनुस्मृती आहे, आणि आता भारतात मनुस्मृती पुन्हा लागू करा.
असे कित्येक व्हिडिओज व्हायरल आले आहेत. लोक म्हणतात की नाही, आम्ही संविधानाला नाही मानत, आम्ही मनुस्मृतीला मानतो. यावर तुमचं काय मत आहे? बघा, जी लोक अशी म्हणतात की आम्ही संविधानाला नाही मनुस्मृतीला मानतो, त्या लोकांनी आधी काय आहे की ठीक आहे, मी असं समजा की मी सुद्धा मनुस्मृतीला मानतो, पण मी आधी मनुस्मृती आणि संविधान वाचलं पाहिजे ना. तुम्ही दोन लोकांमध्ये कन्फॅरिझन करत आहात, तुम्ही आधी दोन्ही लोकांना समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आधी तुम्ही संविधान वाचा, मनुस्मृती वाचा, पण दोन्ही तुम्ही वाचायला हवी. पण मनुस्मृती महिलांना असं सांगते की तुम्ही स्वयंपाक करता, त्या स्वयंपाकामध्ये जर मुलींनी स्वयंपाक केला तर त्या स्वयंपाकामध्ये किडे पडतात. महिलेनं स्वयंपाक केला तर त्याच्यामध्ये किडे पडतात. एखाद्या मुलीने आपल्या वडिलांसोबत घरामध्ये राहू नये, आपल्या भावासोबत घरामध्ये राहू नये. मुलीला अत्यंत तुच्छहीन दर्जा ज्या मनुस्मृतीमध्ये दिला आहे आणि संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला स्वतंत्र अधिकार दिले आहे. आर्टिकल 19 फ्रीडम ऑफ स्पीच, आर्टिकल 16 दिला आहे, आर्टिकल 14 दिला आहे समानतेचा अधिकार है ना, आर्टिकल 51 तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला आहे, अंधश्रद्धेच्या विरोधात लढण्याचा अधिकार दिले आहे. असे अनेक अधिकार तुम्हाला संविधानातून मिळालेले आहे. मात्र मनुस्मृतीमधून तुमच्यावर बंधनं लादण्यात आलेली आहे. तुम्हाला माणूस पण नाकारलेला आहे. गोष्ट लक्षात ठेवा. हा फरक आहे मनुस्मृती आणि संविधानामध्ये. म्हणून या देशामध्ये काल, आज आणि उद्या येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा कधीही मनुस्मृतीची जी पिलावड आहे ते कधीच वर डोकं काढून पाहणार नाही. जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची लोक या महाराष्ट्राच्या मातीत, या देशाच्या मातीत जिवंत आहे, तोपर्यंत मनुस्मृतीला मानणारी लोक हे वर डोकं काढू पाहणार नाही. RSS ही जे संघटना आहे याबद्दल तुमचं काय मत आहे? बघा, मी सुरुवातीला सांगितलं RSS अँड BJP इज अ सोशल अँड पॉलिटिकल कॅन्सर इन इंडिया. RSS ही जी संघटना आहे ती एकमेव पसरलेली अशी संघटना आहे जी रेजिस्टर नाही. ज्या संघटनेला संपूर्ण फंडिंग हे सरकारच्या माध्यमातून होतं. RSS ही अशी संघटना आहे ज्या संघटनेमध्ये तुम्हाला तुमच्या वंचित घटकांमधल्या लोकांना काहीही स्थान नाही. RSS ही अशी संघटना आहे जी तुम्हाला मुस्लिमांचा द्वेष करायला सांगते. RSS ही अशी संघटना आहे जी महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये दंगली घडवते. RSS ही अशी संघटना आहे ज्या संघटनेवर सरदार वल्लभभाई पटेल यांनी 1948ला बंदी आणली होती. RSS संघटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा 1949ला जाळून टाकला होता. RSS या संघटनेने या देशामध्ये जेवढ्या दंगली झाल्या त्या सगळ्या दंगली घडवण्यामध्ये RSSचा हात आहे. म्हणून या देशामध्ये जर तुम्हाला सामाजिक सलोखा पाहिजे असेल, या देशामध्ये जर तुम्हाला संविधानावर चालायचं असेल, संविधान टिकवायचं असेल आणि आपली जी लोकशाही आहे भारताची ती मजबूत ठेवायची असेल, तर RSS सारख्या संघटनेवर या देशामध्ये बंदी आणणं गरजेचं आहे. RSS बद्दल हे माझं मत आहे. आता पॉडकास्ट संपवण्याच्या आधी आपण एक रॅपिड फायर खेळूया. ठीक आहे. रॅपिड फायर मध्ये असं असणार की मी काही राजकारण्यांची नावे घेणार, त्यांच्याबद्दल तुम्ही एका शब्दात किंवा थोडक्यात तुम्हाला जेही तुमचं मत आहे ते तुम्ही सांगा. पहिला नाव आहे श्री देवेंद्र फडणवीसजी. महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण आणि महाराष्ट्राच्या लोकशाहीला काळीमा फासणारा व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब. नरेंद्र मोदी. आपला देश हा अनेक जाती धर्मांनी नटलेला आहे आणि या देशामध्ये धार्मिक द्वेष पसरवण्याला आणि या देशातल्या जनतेला मूर्ख बनवणाऱ्या, या देशातल्या जनतेला फसवणारा व्यक्ती आणि सगळ्यात खोटं बोलणारा व्यक्ती या देशाच्या पटलावर म्हणजे नरेंद्र मोदी साहेब. प्रकाश आंबेडकर साहेब. रोखठोक. राज ठाकरे. राज ठाकरे साहेबांच्या भूमिका बदलत राहतात, मी त्यांच्याबद्दल गॅरंटी घेऊ शकत नाही आणि घेणार सुद्धा नाही. राहुल गांधी. ही इज अ ग्रेट पॉलिटिशियन नाव. सध्याच्या घडीला एक चांगलं राजकीय व्यक्तिमत्व म्हणून पुढे येत आहे आणि बघू काय होतं. गोविंद, तुमच्याशी संवाद साधून मला खरंच बरंच काही शिकायला मिळालं, बरीचशी माहिती मिळाली, काही डाऊट्स होते ते क्लिअर झाले. आणि म्हणजे आता पॉडकास्ट संपवता जेही
जे व्ह्युअर्स आहेत, जे हा पॉडकास्ट बघणार आहेत, या देशाला, या लोकांना तुम्ही काही संदेश देऊ इच्छिता? बघा, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की सत्यासाठी माझी शब्द विवंचना, बोलिल्या वचनांचे ते नव्हे. सत्यासाठी लढा आणि सत्यासाठी लढा, सत्यासाठी झगडा आणि सत्यासाठी वेळ आली तर आपल्या प्राणाची आहुती सुद्धा द्या. आणि एका शायरचा एक शेर आहे की जब ईमान पर बात आए तो अपने आप के खिलाफ बोलो और वतन पे बात आए तो अपने बाप के खिलाफ बोलो. जेव्हा इमानावर गोष्ट येत असते तेव्हा सख्या बापाच्या विरोधात सुद्धा सत्यासाठी आपण बोलायला घाबरू नये. आणि म्हणून प्रत्येकाने आपला इमान जागृत ठेवला पाहिजे. आणि चळवळीच्या पोरांना माझी हात जोडून विनंती आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे की जोपर्यंत तुमच्या हातात भाकर येत नाही तोपर्यंत तुम्ही आयुष्यात क्रांती घडू शकत नाही. चळवळीतल्या पोरांना आधी तुमच्या पोटाच्या भाकरीचा प्रश्न मिटवा आणि नंतर चळवळीमध्ये सक्रिय व्हा. खूप शिका, मोठे व्हा, अधिकारी बना आणि क्रांती घडवा. बोलायचे आम्हा जे ते साप साप बोलू, जे बोलणार नाही त्यांच्या खिलाफ बोलू. आणि देशात लागलेली ज्यांना आग ही दिसेना त्या बिघडेल कारट्यांचे होऊ न बाप बोलू. जय हिंद इन्कलाब. आशा करतो की तुम्हाला हा एपिसोड खूप खूप आवडलेला असेल. ज्याही गोष्टी आवडल्या तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगू शकता. आणि आपण लवकर भेटूया एका नवीन एपिसोडसोबत, नवीन विचारांसोबत, एका नवीन व्यक्तीसोबत. जे व्यक्ती आपल्याला माहिती देणार समाज घडवण्यासाठी, समाज बदलण्याची ताकद ठेवणार त्यांच्या विचारांनी. आणि आपण त्या व्यक्तीकडनं असं बरंच काही गोष्टी शिकणार. लवकर भेटतो मी तुम्हाला एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद.